मी नमस्कार करतो. कधी करावा पतसाप छान, कधी हरावी मलमूत्र घाण, बघून रोग्यार्थ करेन घाई, बनेन त्यांची निरपेक्ष आहे. असा मंत्र ज्यांनी सांगितला आणि आपल्या आचरणात आणला आणि निरपेक्ष आई जे बनले, अशा साने गुरुजींना या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सादर प्रणाम करतो. आणि या कार्यक्रमाचे पूर्व वक्ते आदरणीय पांडे सर, आंतरभारतीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, मार्गदर्शक आणि आम्हा तुम्हा सर्वांचे मार्गदर्शक अमर काका हबीब, या कार्यक्रमाला आलेले आपण सर्वजण, आमचे मित्र पहिल्यापासून असलेले नागर विजय सर, या सत्राचे संयोजक व्यंकटेश जोशी आणि आपण सर्वजण. मी सुरुवातीलाच आंतरभारतीचे मनातून धन्यवाद व्यक्त करतो आणि विशेषतः अमर काका हबीब यांना त्यांच्या डोक्यातून आलेल्या या विविध संकल्पनेबद्दल, आणि पहिल्यांदा ही नवीन संकल्पना, अभिनव संकल्पना जी आहे, मला माझं सांगायचं आहे म्हणजे मेरी बात, असा उपक्रम मला वाटतं कुठेही होत नसेल. महाराष्ट्रात तर नाहीच, पण देशातही होतो की नाही ही शंका आहे. आणि रुजणे, अंकुरणे, बहरणे, वेगळ्या प्रसंगातून आपलं झाड तयार होणे, हे सगळं म्हणजे, आणि ते सांगणे म्हणजे मेरी बात. मी आपल्यासमोर आज उभा आहे मेरी बात सांगण्यासाठी, म्हणजे माझी गोष्ट सांगण्यासाठी, व्याख्यान नाही. आणि म्हणून मी या सर्व टीमचे, आंतरभारतीच्या अध्यक्षा अंबाजोगाई शाखेच्या अध्यक्षा शैलजा बरोरे, सचिव संतोषजी मोहिते, महावीरजी भगरे, वैजनाथजी शेंगुळे, शरद लंगे, या सर्वांचेच मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आपण मला ही संधी दिली. आणि मनात आजपर्यंत दाटलेलं, आपण बऱ्याचदा संकोचतो की माझं सांगू कसं, माझंच मी सांगू का, पण ही परवानगी आंतरभारतीने दिली, विशेषतः अमर काकाने ही परवानगी कार्यकर्त्यांना दिली. आत्तापर्यंत 23 कार्यकर्त्यांना आपल्याला आलेले अनुभव, त्यातून आलेली समृद्धता, त्यातून आलेली प्रगल्भता, हे सगळं आलेले संघर्ष, केलेले संघर्ष 23 कार्यकर्त्यांनी याच विचारमंचासमोरून अगदी मुक्तपणे आपल्यासमोर मांडले. आत्ता येताना घाडगे सरांनी तेच म्हणत होतो की इतका चांगला उपक्रम हा. मी म्हणलं काय बोलावं, ते म्हणले काय बोलावं, परवानगीच दिली ना आपल्याला. या कार्यक्रमानं, मेरी बातनं माझं सांगायचीच परवानगी दिली, त्याच्यामुळे ते काय अडथळायचं कामच नाही. काय मुक्तपणे सांगून टाका, ही मेरी बात. म्हणून मी आपल्यासमोर आहे. मी सुरुवात करतो माझ्या गावापासनं आणि मग हळूहळू पुढं जातो. मी तयार कसा झालो, माझ्या सहवासात कोण आलं, माझी नोकरी कशी झाली, चळवळीत थोडंफार माझं काम कसं झालं, याबद्दल मी आपणासमोर माझी गोष्ट, मेरी बात, अगदी मनमोकळेपणाने मांडतो आहे. माझं तसं गाव खरं म्हणजे अतिशय छोटं, परडी माटेगाव, आत्ताच व्यंकटेश जोशीने उल्लेख केला. 60 ते 70 उंबरट्याचं फक्त गाव ते, ज्या गावाला कधी एसटी पाहायला भेटत नव्हती. आम्हाला कितीतरी चिखल तुडून जावं लागत होतं. कुंडलिकेच्या काठावरती खळखळणाऱ्या पाण्यावर आणि त्या मजबूत दगडावरती आमचं बालपण गेलं. अशा परडी माटे गावामध्ये, जिथं मासे आणि दारू हे मात्र लोकांना माहीत होतं. प्रत्येक घरात मासा आणि दारू 100% असायची. आता थोडाफार बदल झाला आहे, पण माझं गाव माशाचं आणि कुंडलिकेच्या काठावरचं दारूचं गाव म्हणून प्रसिद्ध होतं. अशा एका छोट्या गावामध्ये मी वाढलो, मोठा झालो. पण मला सांगायला एक फार महत्त्वाची गोष्ट आणि आनंदाची गोष्ट अशी की माझ्या गावची माणसं मोठमोठ्यानं बोलणारी, मोठमोठ्यानं हसणारी आणि मनमुरादपणे जगणारी. नदीच्या सारखी ती वागत होती. दगडाचा खडक जसा मजबूत होता तशीच ती मजबूत होती. मला त्यांच्या डोक्यावरचे पटकेसुद्धा मजबूत वाटायचे, त्यांचे बोलणेसुद्धा मजबूत वाटायचे, त्यांच्या पारावरच्या गप्पा मजबूत वाटायच्या आणि पाण्यासारखा त्यांचा स्वभाव वाटायचा. आणि म्हणून माझं गाव मला आवडतं. आजही मला माझं गाव आवडतं. आता थोडेफार बदल झालेले आहेत. नंतर त्या गावावरती पूलही झाला आहे. पूल पण आमच्या गावाला नव्हता. अशा गावामध्ये माझी आई आली, तिच्या माहेरावरनं एका सात्विक घराण्यातून आली. सत्यवान नावाचा तिचा बाप सत्यवानच होता. घरात श्रीमंती होती, पण लेकीला मजबूत कसं बनवायचं हे त्या बापाला चांगलं कळत होतं. ते निमित्त समाधी पण घ्यायचे आणि मग त्या बापानं माझ्या आईला समृद्ध केलं.
बलशाली केलं. माझी आई काही शिकलेली नाही, पण तिला एक कळत होतं, पाठीवरती दप्तर द्यायचं आणि शाळेत जा म्हणायचं. नवराही तिला तसाच मजबूत भेटला. माझ्या आईच्या शब्दकोशामध्ये आळस शब्द मला कधी दिसला नाही आणि माझ्या वडिलाच्या शब्दकोशामध्ये भीती शब्द मला कधी आढळला नाही आणि इमानदार हा शब्द माझ्या वडिलाच्या शब्दकोशातून कधी डिलीट झाला नाही. अशा दोन हे जे आईवडील आहेत माझे, अशा समृद्ध आईवडिलाच्या पोटी माझा जन्म झाला. तशी आम्ही एकूण 7 अधिक 2 भावंड होतो. 7 मुलं आणि 2 बहिणी. पण एक मुलगी माझ्या पाठीवरची 15 दिवसात वारली. मोठा सगळ्यात जो भाऊ होता 1 नंबरचा, तोही ताबडतोब वारला आणि नंतर आम्ही 5 आणि 1 असे राहिलो. 5 भाऊ आणि 1 बहीण. मग नंतर आम्ही हे कुटुंब असं झालं. वडील पहिल्यापासूनच, गंगूबाई त्यांच्या आईचं नाव होतं, तीही तशी समृद्ध होती. गावावरती तिचा दरारा होता, तिचा नैतिक दरारा होता, सगळं गाव तिला ऐकायचं. पण माझे आजोबा, वडिलाचे वडील मला पाहायला भेटले नाही, परंतु गंगूबाई मला पाहायला भेटली नाही. पण माझी आई म्हणजे गंगूबाईची सून मात्र आम्हाला गंगूबाईचं सांगायची की ती कशी होती म्हणून. आणि म्हणून वडील, त्यांच्या लहानपणी कधी वडील वारले, पण वडील पोलीस पाटीलही होते, चेअरमनही होते, तलाठी होते. 1.5 दिवस शाळा केली माझे वडील, पण भयानक मजबूत आणि धाडसी होते आणि सिंह राशीचे होते. 1.5 दिवस शाळा करून तलाट्याची नोकरी कशी केली हे आम्हाला आश्चर्य वाटायचं. पण तलाठी म्हणून नेतृत्वाला त्यांनी काम केलं. पण चेअरमनकीच्या, अगदी थोडक्यात सांगतोय मी, आणि चेअरमनकीच्या काळामध्ये त्यांच्यावरती गावावरती DCC बँकेची, ज्या सहकारी बँका होत्या, त्याची जप्ती आली. आणि जप्ती आल्यानंतर आमच्या गोरगरिबाची सगळी पत्र वगैरे काढायचे बँकेतले लोक आले. आमचे वडील चेअरमन होते. ते म्हणले एकाही घरावरचं पत्र निघणार नाही, जी काही 80-90 हजार गावावरची रक्कम असेल ती एक 10-15 दिवसामध्ये मी तुमच्याकडे सुपूर्द करतो सगळ्या लोकांना म्हणून. पण अधिकारी थांबत नव्हते, आम्हाला पुरावा लागतो. वडिलांनी पावत्या फाडून दिल्या, माझ्याकडे रक्कम जमा आहे असं सांगितलं. सगळं गाव म्हणलं की आम्ही तुम्हाला पैसे देऊया. वडिलांनी त्या पावत्या फाडून दिल्या. अधिकाऱ्यांना मात्र हे सगळं माहीत होतं, ही गोष्ट काय चालली. अधिकारी वडिलाला समजून सांगायचे, हे करू नका, अंगलट येईल तुमच्या. वडील म्हणले काही हरकत नाही, मला कुणी धोका देणार नाही, पण माझ्या गावची जप्ती निघली नाही पाहिजे. आणि वडिलांच्या हातामध्ये 10,000 हात शिल्लक होते. मी फार लहान होतो, 1ली किंवा 2रीच्या आसपास काहीतरी असेल, मला काहीच कळत नव्हतं. आणि ते सगळं झालं. अधिकारी वापस गेले. वडिलाला कोणीच पैसे दिले नाही. एक माटेगावचा त्यांचा जवळचा नातेवाईक होता, त्यांनी सगळ्याला एकत्रित केलं. हा माणूस आपल्याला कसाच ऐकत नाही, याच्या धाडसही आहे, कायदे कानून याला माहीत आहे, कोर्ट कचेरीतही ऐकत नाही आणि मनगाटातही ऐकत नाही. एवढीच संधी आहे ती या माणसाला खाली आणायची. गाव तयार झालं, कोणीच राहिलं नाही. आणि शेवटी वडिलावरती अटक वॉरंट सुटला. वडिलाच्या लक्षात आला अटक वॉरंट सुटला, आपल्याला तुरुंगात जायचं नाही, हातकडी घ्यायची नाही आणि मी निर्दोष आहे मला सिद्ध करायचे. वडील रातोरात आमच्या गड्याला सांगून 10,000 हातात होते ते घेऊन काशी, यमुना, गया, प्रयाग एवढं करीत राहिले. जवळजवळ वर्षभर वडील माझे फरार होते. आणि 8 दिवसाला आम्हाला पत्र यायचं, कार्डपत्र यायचं. मोठा भाऊ माझा काहीतरी 8वीला काहीतरी असेल आणि त्याने ते पत्र रात्री वाचून दाखवायचं. आम्ही सगळे आईच्या समोर बसायचो. ते पत्र वडिलाचं आलेलं पत्र आईनं वाचून दाखवायचं. आम्ही सगळे रडायचो. वडील फक्त म्हणायचे मी व्यवस्थित आहे, उद्या कुठं आहे वडिलांनी सांगायचं नाही. काय केलं मागचं सांगायचं. मला कमाल वाटते माझ्या वडिलाची. माझे वडील त्यासाठीच मला आवडतात, करारी जरी असले तरी, की त्यांनी तिथून सुद्धा सोसायटी असतील, चेअरमन असतील, बँकेचे अधिकारी असतील, त्यांना तिथूनही वेगळ्या पद्धतीनं बुका किंवा थोडा प्रसाद पोस्टाने पाठवून द्यायचा. पण अधिकाऱ्यांना सगळ्याला माहीत होतं ह्या माणूस निर्दोष आहे, कुठलाही गुन्हा नाही. आणि तिथून मग त्यांनी लक्ष ठेवलं, ज्यावेळेस उद्या बोर्डावर केस येणार आहे असा त्याचा काहीतरी नियम असतो, अटक होत नाही आणि मग तारखा पडत राहतात. ही संधी फक्त वडील बघत होते. आणि लवळच्या ओसामध्ये माझे वडील येऊन थांबले. माझा छोटा भाऊ होता, त्याला स्वप्न पडलं असेल काही असेल. माझ्या मोठ्या भावाला माझी आई म्हणाली आणि गड्याला सांगितलं, आमच्या बापू धनगर म्हणून तो आजही आहे, तोही या गोष्टी सांगतो की जा त्यांना कुठंतरी शोधा. पण माझा लहान भाऊ, माझ्यापेक्षा लहान, तोही नंतर वारला लवकरच, की तो सांगायचा आपले जिजा उसामध्ये आहे. काय माहीत नाही,
त्याला स्वप्न पडलं का भोकून काहीतरी झालं असेल, परंतु ह्याला काय स्वप्न पडलं असं सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. आणि इकडे शोधतानाच वडील सकाळी रात्रभर त्या उत्सवात होते आणि सकाळी घरी हजर झाले. तिथून ती केस चालत राहिली. म्हणजे आणि आमचा काळ बदलत गेला. माझ्या चौथीपर्यंत माझ्याकडं आमच्या घरी भरपूर श्रीमंती होती. माझ्या पायात बाटाचे बूट असायचे, खिशात वेगळं काहीतरी असायचं खायला वगैरे. परंतु चौथीच्या नंतर 5वी ते मी नोकरी लागेपर्यंत मला माझ्या घरून पुस्तक आणि वही पेन कसलाच मिळाला नाही. आम्ही सगळ्या भावंडांना मेहनत करून गटर खोदून कापूस वेचून ज्वाऱ्या काढल्या आणि आमचं शिक्षण पूर्ण केलं. पण वडिलांची इमानदारी, वडिलांची नैतिकता आणि वडिलांचा तो स्वभाव, कायदे कानूनची माहिती, हा दरारा मात्र समाजावरती होता, सगळीकडे होता. म्हणून आम्हाला मात्र त्रास झाला नाही. शाळेत झाला नाही, गावात झाला नाही, कुठंच झाला नाही. माझी आई तितकीच कणखर याच्यासाठी होती. श्रीमंत घरातली माहेराकडची आई, नवऱ्याकडची श्रीमंत घरातली आई, पण तिच्या वाट्याला मात्र हे सगळं आलं होतं. वडील जागेवर नाही, केस झाली, वडील नेहमी तालुक्याला राहायचे, आईनं सगळं बघायचं. आई शिकलेली नाही. आम्ही सकाळीसुद्धा 10 वाजता शाळा असायची, 9 वाजेपर्यंत पहिले विटाचे बांधकाम नसायचे, मातीच्या विटा असायच्या, अंतर असायची इथून रस्त्यापर्यंत कुठंतरी. असं एक मातीची वीट नेली की आम्हाला 5 पैसे मिळायचे. आम्ही 9 वाजेपर्यंत ती वीट व्हायची, तिथं माती बसायची, पण ते धुवायला मात्र साबण नसायची. हिंगणबेट जर तुम्हाला माहीत असेल तर हिंगणबेटाने ते कपडे आम्ही धुवायचे. असा काळ गेला. 9वीपर्यंत मी गेलो आणि 9वीला ते सगळं सांगत नाही, पुढं सांगतो मी. आणि 9वीला आल्यानंतर मात्र ती केस मिटली. तरीसुद्धा मोठ्या भावाच्या सत्यनारायणा दिवशी, लग्नाचा सत्यनारायणा दिवशी, सपकाळ नावाचा फौजदार आला. मी झोपलेलो होतो, मला एक मित्र आला. अरे तुझ्या वडिलाला, आम्ही वडिलाला जिजा म्हणायचं, जिजाला न्यायले. पण मी त्याच तोऱ्यात होतं की माझ्या बापाला कोणीच काही करू शकत नाही. मी तसाच झोपेतच म्हणत होतो, जिजाला कोणीच नेऊ शकत नाही. आणि तसाच झोपलो. पण जागा झाल्यानंतर घरी आलो. पण आमच्या वडिलांनी तिथंही आठ मांडली होती. जमादार ओळखीचा होता. वडील तिथूनही फरार होत होते. यशवंता शेंद्र्या म्हणून त्याच्या माडीत बसलेले होते. पण जमादाराने त्या सपकाळ फौजदाराला सांगितलं. सपकाळ फौजदाराला एक सवय होती म्हणे की गुन्हेगारला किंवा कोणाला पकडायला गेला का आधी तो एक ठाका मारायचा. हे वडिलालाही माहीत होतं. जमादाराने ते सगळं सांगितलं त्या फौजदारालाही, वडिलालाही सांगितलं. आणि वडिलांनी अटी मांडल्या. आणि इसापूरच्या जेलमध्ये मी जेलमध्ये बसणार नाही. 6,000 काहीतरी तोपर्यंत केस हायकोर्ट वगैरे कधी 6,000पर्यंत आली होती. पण ते 6,000 त्या दिवशी भरायला नव्हते. आणि मग वडिलांनी सांगितलं की मुलगा घेऊन येईन, पण मी तुमच्या कार्यालयात बसेल तरच गाडीत न्या, नाही तर इथूनही तुम्हाला मी सापडत नाही. पण फौजदारला सगळी माहिती मिळाल्यामुळं ते मान्य केलं. आणि फौजदार इसापूरच्या जेलमध्ये आमच्या वडिलाला घेऊन गेले. ते केस पुन्हा मिटली. वडील निर्दोष झाले. आणि आमचा हा काळ जो होता नोकरीपर्यंतचा, तो अशा बिकट परिस्थितीमध्ये गेला. पण आईने काही गोष्टी शिकवल्या आम्हाला. आणि म्हणून आईवरती काही ओळी माझ्या आल्या होत्या. शिकलेली नाही माय परलय शिकविते, साऱ्या जगाचं गीत माझ्या कानात शिंगते. लई शिकवी मास्तर गळा ताणून परी माझ्या माईवनी सांगा जमाना. माझ्या माईने अशा बऱ्याच गोष्टी शिकवल्या. त्याचा अर्थ मला आज कळतोय. अंगणामध्ये बसला असताना एकदा असं म्हणाली होती की आपलंच असतं पण मांडी आड करून खबर राजा. अशा अनेक गोष्टी शिकलेली नसताना सुद्धा आईने शिकवल्या. आणि आम्हाला मजबूत बनवलं ते आमच्या आईनं सगळ्यात जास्त. अशा पद्धतीने या कुटुंबातून मी वाढलो, मी मोठा झालो. आईला माझ्या ओव्या यायच्या. 250 ओव्या आईच्या जात्यावरल्या मी उतरून काढलेल्या आहेत. तिने कुठं पाठ केलेल्या नव्हत्या, काही नव्हत्या. पण कदाचित काही पाठ केले असतील तरी इंद्रजित भालेरावांना मी बोललो. ते म्हणजे ते आपण वाचल्यानंतर कळतील की त्या आईच्या आहेत किंवा काही पाठ केलेल्या आहेत का, किंवा लोकांकडून आलेल्या आहेत का, हे लक्षात येईल. पण मला वाटतं माझ्या ज्यामध्ये आत्ता कवित्व आहे ते कदाचित माझ्या आईकडलं असा. आणि ते ऐकूनही कदाचित मला कविता लिहिण्याचं सुचलं असा. म्हणून अशा एका समृद्ध कुटुंबामधनं, एका संस्कारित कुटुंबामधनं माझं वाढ झाली. मी पुढं आलो. आणि मग DEDला आम्ही लागलो. कमालीची गोष्ट अशी की एक सख्खे भाऊ, 3 सख्खे भाऊ नागरगोईसर आहेत, एकाच कॉलेजला DEDमध्ये होता.
माझे 2 भाऊ पुढं आणि मी पाठीमागं. मला सांगायला आनंद वाटेल, भाषण स्पर्धा ज्यावेळेस व्हायची त्यावेळेस बोर्डावरती 4 नावं यायची. फर्स्ट इयरमधून पहिला दुसरा, सेकंड इयरमधून पहिला दुसरा. त्यावेळेस 3 नावं आम्हा तिन्ही भावांची असायची, एकच नाव दुसऱ्याचं असायचं. आणि DEDला असताना तिथं आम्ही, माझ्या मोठ्या भावाने एका व्यापाऱ्याकडनं पोतं घ्यायचं बटाट्याचं किंवा भाजीचं पोतं घ्यायचं, पण तो पैसाही मागायचा नाही. तो म्हणायचा पोरा हो विकल्यानंतर पैसे. तिथंही आम्ही भाजीपाला विकून शिक्षण पूर्ण केलं DEDमध्ये. आणि तिथंही मी पहिल्यांदा चळवळीत उतरलो, ते SFI, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया. आणि आता आठवत नाही एवढं, पण कुठलं तरी फीसचं वगैरे काहीतरी गोष्ट होती. कॉलेज बंद करायचं होतं आणि मग आम्ही कॉलेज बंद केलं. प्राचार्य आले, मी प्राचार्यानं सांगितलं तुमच्या कंपाऊंडला सुद्धा धक्का लागणार नाही, पण एकही मूल वर्गात बसणार नाही. आम्ही कंपाऊंडच्या बाहेर मात्र ठाण मांडणार आणि दिवसभर कॉलेज बंद करणार. आणि ते कॉलेज आम्ही बंद केलं. त्या माध्यमातून तिथं पहिलं बंड. तसं तर खरं बंड मी 9वी-10वीलाच असताना एक छोटं झालं होतं. आमच्या गावच्या काही मुली माझ्याबरोबर शिकायला होत्या आणि चष्मा लागलेला होता अलका नावाच्या मुलीला. आणि मी पायी जायचो 2.5-3 किलोमीटर, नदी ओलांडून सगळी खडी. आणि एक मुलगा पळत पळत आला. आम्ही गावाकडे निघले असताना आणि 4 डोळी म्हणला, 4 डोळी. ते काही सहन झालं नाही. ती सगळी खडी वगैरे न बघता मी त्या पोराच्या पाठीमागं लागत होतो. अर्धा किलोमीटर पाठीमाग लागलो. तो गावाकडे गेला, लवळा वेडा घालून तो पळत होता त्या गावाला. तसाही पळत होतो मी. तो मला सापडला नाही शेवटी, पण त्याला धाक एवढा बसला की पुन्हा आमच्या गावच्या मुलीला कोणीही त्या शाळेमध्ये कसल्याच शब्द उच्चाराने किंवा कसली छेड मात्र केली नाही. आज तो पेंटर आहे, तोही मुलगा तो भेटतो, नमस्कार करतो. इथे राडीला आल्यासुद्धा मला होता की राडीची शाळा मला रंगवायला मिळेल का गुरुजी. म्हणजे सुंदर आठवण अशी एक आहे. आणि म्हणून तो गुण कदाचित पहिल्यापासूनही वडिलापासून आलेला असावा. आणि हळूहळू आम्ही नोकरीला लागलो. माझे मोठे भाऊ तंड्यावरती लागलो आणि नंतर आम्ही 2 भाऊ, सख्खे 2 भाऊ, मी आणि माझ्यापेक्षा मोठा, कोथाळा नावच्या गावाला, साळेगाव कोथाळा, एकाच शाळेवरती एकाच दिवशी आम्ही रुजू झालो. दोघंही सख्खे भाऊ. असा एक दिवस तो उशिरा झाला संस्थेत असल्यामुळं. आणि मी त्या शाळेत गेलो. एकच गुरुजी. आता काही शाळेतले प्रसंग तुम्हाला हळूहळू देते. हिंदोळे नावाचे गुरुजी होते. काहीच नाही, 1ली ते 7वीचे वर्ग, पण 3च खोल्या, वाडा, मोठा दरवाजा त्याला, त्याचं थोडंसं पटांगण, एक खोली अशी आणि 2 खोल्या अशा, आणि मध्ये थोडं पटांगण, बस. पूर्ण माती. मुलं पांढरे, गुरुजी पांढरे, दरवाजे पांढरे, सगळं पांढरंच माती. मी गेल्या गेल्या पोटात हल्ल्यासारखं झालं. मी रुजू झालो नाही. गुरुजी म्हणले रुजू, म्हणलं नाही. मी म्हणलं पाणी कुठे येते? आड समोर होता. पोराने सांगितलं आड समोर. बकेट कोणाकडे आहे? पोराने म्हणले बरे खेड्यात नाही काय म्हणले बकेटी आणल्या. पहिल्यांदा काम केलं मी, शेंदायला गेलो, पाणी शेणलं आणि सगळं पाणी त्या अंगणामध्ये टाकून दिलं. सगळी शाळा धुवून काढली, चिखल केला असता की ते निब्बर होण्यासाठी, आणि रुजू झालंच नाही. दुसऱ्या दिवशी रुजू झालं. गुरुजीला म्हणलं रुजू हो, इथं कोण आहे खेड्यामध्ये, कोण साहेब येणार, प्रोसिजर करायचे नंतर करू. हे बघा ना काय आहे, इतक्या दिवस तुम्हाला काहीच कळलं नाही का? किमान ही माती तरी काय मला कळत नव्हतं, पण स्वभावानुसार असेल ते. आणि ते सगळं केलं. संध्याकाळी मी खोलीवर आलो तर संध्याकाळी या गुरुजीच्या घरी 3 मुलं आलेले. गुरुजी आणि 3 मुलं, मी बाजूला झोपलेलो आहे आणि या सगळ्यांचा पत्त्याचा डाव सुरू झालेला आहे. मी रुजू पण झालेलो नाही. पत्त्याचा डाव चालू आहे. माझ्या अंगावर पोरं येईल ती. मी 1 नाही 2 नाही, नवीन 18-19 वर्षाचा मी पहिल्यांदा DED झाल्यानंतर लागलेलो. पण शेवटी काय करावं, नवीन गावात पुन्हा पुन्हा अंगावर यायला लागली, पुन्हा पुन्हा पाय तुडवायले, त्यांचा धिंगाणा सुरू झाला. आणि मग मात्र राहवलं नाही. मी कमालीचा इतका गरम झालो की विचारत असो नाही, काय होईल ती होईल. त्या गुरुजीलाही बोललो, त्या पोरांनाही बोललो, अकला नाही वगैरे काय 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 बोललो, पण धडधड होत होतं. आता सकाळी काय होते आणखी, आपण कुठल्या गावात आलो, ज्या गावाला सायकलसुद्धा दिसत नाही. नागेवाडी सरांना ते गाव माहीत आहे. सायकलसुद्धा नाही, 10 किलोमीटर, 10 दिशाला सायकलसुद्धा नव्हती त्या गावाला. अंदमान निकोबार बेट वाटायचं आम्हाला. ते जवळ जाईपर्यंत गाव दिसायचं नाही. गावातल्या लोकांना काही समजत नव्हतं, शिक्षण काय काहीच कळत नव्हतं. अशा त्या गावात आताही मला उद्या मारतील का काय करतील काही कळत नव्हतं. त्यातला सोपान कदम नावाचा मुलगा आजही माझ्या लक्षात आहे. तो आजही भेटतो मला.
मी आजही त्या गावाला जातो आणि त्याची मुलगी डॉक्टर आहे आता, त्याच मुलाची, ज्या मुलाने माझे पाय तुडवले. आणि दुसऱ्या दिवशी एक महिला शिक्षिका पण आमच्या शाळेत वितरित झाल्या, पारेकर मॅडम म्हणून. आम्हाला पगाराला जावं लागायचं पांदीमधनं. मग माझा मोठा भाऊ मला म्हणायचा, मॅडम एकट्याचं तू सोबत जा. हिवऱ्याला जावं लागायचं, पांदीतून 3-4 किलोमीटर, तू सोबत जायच्या. पांदन उंच अशी मधून जावं लागायचं. त्या पोराच्या सोपांच्या डोक्यात माझ्याविषयी राग, मॅडमला घेऊन जातो हा, आणि म्हणतो लपत छुपत बघत यायचं, हे गुरुजी कुठं घडतंय का आपल्याला. आम्हाला काहीच खबर नसायची. आम्ही आपलं सरळपणाने, भावाने सांगितलंय मॅडम सोबत जाय वाटाणा आणि सोबत या. आणि मग काही दिवसानंतर त्याच सोपाने मला ही सगळी कथा सांगितली की मी कसा लपून छपून येत होतो, आणि त्याला काही गोष्टीमध्ये पण आम्ही वाचवलं, वाईट गोष्टीमध्ये, आणि तो सोपान चांगला झाला. अशा त्या गावामध्ये आम्ही नोकरी केली. स्मशानभूमीमध्ये शाळा बांधली. ही शाळा हळूहळू बंद करून गावाच्या बाहेर स्मशानभूमी होती. गावानं विरोध केला की मसनवाट्या शाळा असते का गुरुजी, लहान लहान पोरं आहे ती. पण आम्ही त्या सगळ्याला विरोध केला. आम्ही त्यांना सांगितलं भूत वगैरे काही प्रकार नसतो, जर भूतं पाहिजे असतील तर आम्ही 2च भूत आहोत, आम्ही दोघं हेच मोठं आली भूतेत म्हणलं, पण भूत काही करणार नाही. तिथं एक रूम बांधली. कमालीची गोष्ट काय असते बघा, पुन्हा एक रूम आली. पुन्हा इंजिनियरने त्याचा, आम्ही रविवारी आलेला असताना ती रूम अशी घेतली की ती रूम रुंद होती. मग पाठीमागे लावावं ना, समोर एका रेषेत घ्यावं. त्यानं पाठीमागून एका रेषेत घेतलं, समोर रूम आली. मी सोमवारी आलो, ते केलेलं बघितलं त्याने सगळी प्लॅन, आणि मग ती मी रूम होऊ दिली नाही. पण तो इंजिनियर मला म्हणत होता ही रूम वापस जाईल. त्याला वाटलं हे पोरगं दिसायला काय करते, ही रूम वापस जाईल. मी म्हणलं जाऊ, नाहीतरी कशाला बांधतोस अशी, पाठीमागे जागा आहे ना, समोरून एका रेषेत घे ना. आणि मग ते सगळा प्लॅन बदलून त्याने रूम पाठीमागून सरळ घेतली. अशा अनेक गोष्टी त्या गावामध्ये घडत गेल्या. एक गोष्ट आणखी तिथे घडली, ती म्हणजे अशी की मुख्याध्यापक आले. आम्ही सर्वे केला गावामध्ये, 70-80 मुलं होती. आम्ही 7वीपर्यंतची एवढी संख्या वाढली. कोणी शाळा सुटली, कोण शाळा प्रवेशात योग्य आहे, 6 वर्षाचा कोण आहे, हे सगळे दिवाळीमध्ये दोघा भावाने, खाजगीचा, शासनाचं काही नव्हतं, आणि ते सगळे प्रवेश दिले. आणि सगळे प्रवेश दिल्यानंतर जागा ओपन झाल्या. 3च्या 7 जागा झाल्या. आम्ही दोघं म्हणतो एकच गुरुजी, 3 वर्ग एकाकडं, 2-2 वर्ग एकाकडं. खो खो, सकाळी प्रॅक्टिस, 3-3 परसाचे खड्डे नदीहून भरायचे असे. त्या मसनवाटा शाळा बांधली, ते साफ केलं, असं बांध टाकला, त्याची अशी ग्राउंड होतं, खेळायला ग्राउंड केलं. आणि तेवढ्यामध्ये असं एक जुना हेडमास्टर आला, धोत्रावाला, आणि त्याचं एवढं विचित्र काम होतं की तो गावात आमच्या नवीन पोराविषयी काम करत नाही सांगायचा. आणि आम्ही गावाकडे गेल्यानंतर फीस फक्त होती 10-10 पैसे त्यावेळेस घेतली पोरांना. घरी पाठवून 20-20 पैसे पोरांना नाही. कदम नावाचे मुख्याध्यापक. मी आलो पोराला, आणि माझी सवय होती की किती पोरं आहेत, 30-40 गुणिले तेवढं करायचं ना, आपली फीस भरून टाकायची. पोराची येत राहतील का व्हायची. आणि ह्या महाशयाने ती फीस गोळा केली. मला राग आला. पोराचे 10 पैशाचे चेक तर 20-20 पैसे गोळा केले तुम्ही, दुप्पट पैसे गोळा केले. माझी सुरू झाली तरकटी एवढी झाली की तो पहिला तो मुख्याध्यापक जोर वगैरे. आणि अक्षरशः मी इतका लहान असताना, त्याची एवढं वय असताना मला हाबूक ठोकली त्याला, आणि मग राहवली. आणि मग मी धरलं, पैसे टाकावे, पोरांचे पैसे तुला आधी टाका. माझा मोठा भाऊ माझ्याकडे डोळे वटून बघायचा. शेवटी मी त्यांनाही म्हणलं, पर्डीकर म्हणायचं आम्ही, हे डोळे घरी वटरायचे, इथं तू शिक्षक मी शिक्षक, इथं दोघं आपण सहकारी आहोत, इथं तू माझा भाऊ नाही, मी तर तुला पर्डीकरच म्हणते, बाप्पा म्हणत नाही. आणि मग आमचा थोडा झाला गावात थोडासा आगाऊ शिक्षक आहे, दाढीवाला शिक्षक आहे, दाढीवाला शिक्षक. अशा प्रकारे हळूहळू पुन्हा आमच्या संघटनेमध्ये आम्ही नवीन पोराने संघटना उभा केली. ती चळ उभी राहिली. प्रांत चिटणीस मुळी नावाचे होते, त्यांचा दरारा होता. पतसंस्थेत आम्ही गेलो. शिक्षकांना फाईल अशा फेकून दिल्या जायच्या. शिक्षकाला कर्जाची फाईल, आपलीच पतसंस्था. आणि मग मी माझ्या मोठ्या भावाला म्हणलं, हे काय, मला काही कळत नव्हतं पतसंस्था काय असतात, कशाला म्हणतात. तर त्यांना विचारले काय, ते म्हणले पतसंस्था बँकेसारखं असते, आपल्या शिक्षकाला इथून कर्ज भेटते, ते हप्त्याने फेडावं लागते. मग शिक्षकाची जी बँक असेल तर शिक्षकाला अशी वागणूक इथं कसं काय. आणि तिथून सुरुवात झाली.
आणि मग 5 जण डाके घाटू इथले ते भोसले केंद्र म्हणून ते काय ते भोसले चौधरी म्हणून कळमचे होते, असे सगळे 5-6 जण आम्ही जमा झालो आणि एक नवीन संघटनेमध्ये आम्ही प्रवेश केला आणि त्या लोकांना विरोध केला आणि आमचं बंड सुरू झालं. ही संघटना एवढी मोठी झाली, पुन्हा फार मोठी झाली. पतपेढी पण त्या संघटनेच्या ताब्यात आली. पुन्हा आमचे भाऊ संघटनेत होतो, मी इकडेच होतो, पुन्हा इकडे काही जास्त दिवस राहिलो नाही. परंतु त्या काळात मी एका निवडणुकीमध्ये 2 गीतं लिहिली. त्या 2 गीतावरही माझ्यावर आरोप झाले, मला धमकी पण देण्यात आली. प्रचार काळात तुम्ही गीतं लिहिली. गीतं तशी ती एका अर्थानं नव्हती, थेट द्विअर्थानंच होती. परंतु तरीही चौकामध्ये मला एका कार्यकर्त्याने धमकी दिली. मग तिथेही मी काही मोजलं नाही, समजा अशा मोठ्या भावानं तिथेही मला शांत केलं, जाऊ दे म्हणून. तर अशा पद्धतीने पतसंस्थेमध्ये आणि संघटनेमध्ये आम्ही काम चांगल्या पद्धतीने केलं होतं. तिथून आम्हाला पुन्हा राहायचं मानच झालं नाही मुख्याध्यापकामुळं आणि आमची बदली तिथं असताना मला BA ला ॲडमिशन घ्यायची. हा एक प्रसंग सांगतो मी तुम्हाला. मी कधी ऑफिसला आलो नव्हतो, BO ऑफिसला, गट शिक्षण अधिकारी कार्यालयाला, आणि BA ला ॲडमिशन घेण्यासाठी गट शिक्षण अधिकाऱ्याची सही लागायची. मी आलो, साहेबाकडे गेलो, मला BA ला ॲडमिशन घ्यायचं आहे, फॉर्मवर सही पाहिजे मला. तू काहीच बोलायचं नाही, गेट आउट, थर्ड गेट आउट. मला काहीच कळायचं नाही, गेट आउट कशामुळे. मी यायचो, सेवकाचा तो बेंच टाकलेला असेल तिथं बसायचो, थोडा वेळ थांबायचो, पुन्हा गेट आउट म्हणलं ना पुन्हा बाहेर यायचो. 5 वेळेस मी गेट आउट आलो. 6 वेळेस मी म्हणलं, साहेब माझं ऐकून घ्या, मला पुढे शिकायचं आहे, मी शिक्षक आहे, मला फक्त तुमची सही पाहिजे, मला जास्त टाईम पाहिजे नाही, काहीच नाही. पण त्यांनी एक शब्द वापरला की थुत्तर घेऊन ऑफिसला येतात तुम्ही, काम करीत नाहीत, काही नाही. आणि मग माझा माथा सरकला. 5दा गेट आउट केलं, काही वाटलं नाही. पण काम करीत नाही. ज्या गुरुजीनं 3-3 परसाचे खड्डे भरले एका खेड्यामध्ये, त्या गुरुजीला हा माणूस म्हणतो थुत्तर घेऊन येतात, काम करत नाही. त्याच्यामुळं राग आला आणि मी उडी मारून त्या BOला धरला. तो घाबरल्यानंतर मग ते फोन होते लँडलाईनचे, त्याला हात लावला, पोलिसला बोलवतो, अटक करतो. ठीक आहे म्हणलं, हालतच नाही. कुणाला बोलवायचं बोलवा, पोलिसला बोलवा, कुणाला बोलवा, आणि इथून हालत नाही, सही घेतल्याशिवाय जातच नाही. मग शेवटी मला ओळखीत कुणीच नव्हते, ऑफिसमधले कुणी कधी आलेलंच नाही ना. मग आमची मुख्याध्यापकाची मीटिंग होती वाटतं, हळूहळू ते सगळे आले. घुगे नावाचे मुख्याध्यापक आले. ते म्हणले कोण आहे काय, की म्हणले दाढीवाला कोणतरी आहे, म्हणले नवीन दाढी राखीत होतो. आणि मग त्या घुगेनं बघितलं, तो मला रोज बोलायचा. आणि तो आल्या बघितला, मला हा तर गोरख आहे. त्याने आवाज दिला, गोरख. बघितलं, घुगे सर. गोरख म्हणजे इकडे. मी आलो बाहेर. काय झालं म्हणलं काही नाही, असं 5दा गेट आउट केलं, काम करीत नाही म्हणले. मी त्यांना पुन्हा शांतपणे विचारलं, माझं नाव काय. ते म्हणजे माहीत नाही. मी कोण्या गावचं आहे माहीत नाही. कोण्या शाळेवर माहीत नाही. माझं काम माहीत नाही. मग मूर्खा म्हणलं, तुला काहीच माहीत नाही आणि मग काम करीत नाही कसं म्हणतो तू. ह्याच भाषेत अगदी काही ह्याच्यात अतिशय सांगत नाही. आणि मग ते घुगेसर आले. घुगेसर म्हणजे जाऊ दे, कोणी बघत नाही म्हणजे तिकडे एकदा सही करतो म्हणले. म्हणलं फॉर्म वापस आला तर घुगेसर बघा बरं का, त्यांना माहीत होतं, अनुभव होते ते. कुठं फॉर्म वापस येत नाही, काही नाही म्हणले, शिक्कान सही बघतात म्हणले, दे पाठवून म्हणजे. माझं ॲडमिशन झालं. तर अशा पद्धतीने नोकरीमध्ये अनेक गोष्टी आल्या. या संघटनेमध्ये अशाच ठिकाणी कुठं बसलेलो असायचं मी प्रचार काळामध्ये. कुठं कधी काही सहन नाही झालं तरी मी उठायचो. आता मी शांत आहे बराचसा. म्हणून नोकरी अशी करत करत गेलो. ट्रेनिंगच्या विषय सर आले, पुन्हा विषय म्हणून ट्रेनिंग अग्रगुजे सर, आमचे बगाडे सर आणि मी, आमचा 3 जणांचा ग्रुप होता. इंग्रजीचा अभ्यासक्रम बदलला होता. 1ली ते 7वीचा नवीन अभ्यासक्रम सुरू होता. 7वी वर्गाच्या ट्रेनिंग आम्ही अतिशय दर्जेदारपणे लोकांना दिल्या. इवन दुसऱ्या कुलातले लोकही आम्हाला बोलवायचे की आमच्या वर्गात येऊन सगळी गीतं घ्या, इंग्रजीतली नवी, त्याही ट्रेनिंग दिल्या. सगळी 60-55 काही प्रशिक्षण असतील, सगळी इथली राज्यस्तरावरची, विभाग स्तरावरची, आणि दिली पण आणि घेतली पण. परंतु घेताना आणखी एक ट्रेनिंग आठवते मला. कधी कधी आपण साहेबाविषयी बऱ्याचदा गैरसमज असतात आपल्या मनामध्ये. मोगल साहेब नावाचे शिक्षण अधिकारी होते. मोगल साहेब
आणि माझ्याकडे 7वी पुनर्रचित अभ्यासक्रमाची इंग्रजीची मी कुलप्रमुख होतो. आमचे BO, आमचे विस्तार अधिकारी सगळे आले, म्हणजे मोगल साहेब येणार आहे आणि काही तयार ठेवा, त्यांची चक्करमध्ये हे द्यावं लागतं. मी म्हणलं असं मला मी नाही देणार. ते BO तसं करू नका तसं करू, म्हणून मी देणारच नाही ना. मी कुठून देऊ, कुठल्या क्षणातून पैसे देऊ? त्यामुळे तुमच्याकडे ट्रेनिंग आहे, तुमच्याकडेच येणारे बजेट येणारे काय 50-60 हजार दे. म्हणलं आलं तरी मी खाणार नाही, देणार नाही, तर प्रश्नच नाही ना. म्हणलं आले मोगल साहेब. पुन्हा एक शिक्षक, माध्यमिक शिक्षक होता संस्थेतला, त्याला वाटलं आता ह्यांची ट्रेनिंग टाईट आहे, जाता येत नाही कुठं, त्याला वाटलं सोडतात का नाही, तो बिना विचारता गेला. आई काहीतरी आजारी होते. मी बघितलं एक शिक्षकही आजारी. शिक्षकाला विचारलं, ते म्हणले आई काहीतरी गेले, कुणाला काही सांगितलं नाही पण गेले. मी काहीच केलं नाही. ठीक आहे म्हणलं, काय आता मोगल साहेबाचं ऐकण्यात होतं. मला वाटतं आता मोगल साहेब काय करतात या माणसाचं. मोगल साहेब आले, ते कुलामध्ये आले, माझ्या हाजरी बघितलं एक सही नाही. मला म्हणले माणूस नाही हा, खुर्ची कुठे गेले? म्हणलं गेले, गावाकडे गेले. तुम्ही सोडलं का? म्हणलं हो. तुम्हाला सोडता येतं का, अधिकार आहे का? म्हणलं नाही. मग कसं काय सोडलं तुम्ही? साहेब काय करणार, आई आजारी होती, आता तुम्हाला कधी विचारणार, वरच्या साहेबाला कधी विचारणार, कधी त्यांनी दवाखान्यात जाणार. दिले सोडून, कुणी आलं तर सांगा म्हणलं असं असं म्हणून दिलं सोडून. काहीच नाही म्हणलं, चांगलं लाल रेषा मारली नाही, काही नाही, काहीच नाही. त्याच्यानंतर पुन्हा त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ दिले. मी ते म्हणले हा किती आले, कशामुळे सत्कार करणार? काहीच नाही म्हणलं, शिष्टाचार आहे, मग करायला काहीच नाही. आणि बोलत म्हणलं की 45 मिनटं साहेब तुम्हाला आमच्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करायचे. ते म्हणले मला सांगायला तू 45 मिनटं भाषण करायचे? सांगायला नाही म्हणलं सर. आमचे सगळे प्रशिक्षणार्थी म्हणले साहेब छान बोलतात, त्यांचं आपण 40-45 मिनटं ऐकायला पाहिजे. म्हणून तुम्हाला कसं. आणि आश्चर्य असं की ज्या माणसाविषयी इतकं असं सांगितलं होतं, तो माणूस खूप छान बोलायचा, अभ्यासपूर्ण बोलायचे मोगल साहेब. 45 मिनटं त्यांनी अभ्यासपूर्ण त्यांचं भाषण, त्यांचे विचार आमच्या कुलासमोर मांडले. जाताना मला काहीच म्हणले नाही, हे वगैरे काहीच म्हणले नाही, आणि ते आलेल्या गाडीमध्ये निघून गेले. पण आपल्याला बऱ्याचदा कोणी काय सांगितलेलं असते, लोकांना अधिकाऱ्यांची आपली भेट जरी झालेली नसली तरी चांगल्या अधिकाऱ्याला माहीत असते कुठं काय चाललं आहे, प्रत्यक्ष जरी भेट झाली नसली. असे अनेक प्रसंग आहेत. अधिकारी काही अधिकारी भेटले पण नाही असं नाही, याच पद्धतीने शिकवा. मी त्यांना उत्तर दिली नाही शिकवणार. आगरी नावाचे विस्तार अधिकारी होते, माझं लग्न नव्हतं त्यावेळेस. स्ट्रक्चर मेथड आली, ती जुनीच मेथड सांगायला. मी म्हणलं साहेब स्ट्रक्चर मेथड आली पुढेही, ती मुलासमोर सुरू झाली. मी एकदा दोनदा म्हणलं नाही शिकवणार, काय करायचं, चला म्हणलं ऑफिस तिथं बोला काय बोलायचं. मग ते आमच्या मोठ्या भावाला म्हणजे सर असं असं बोलले. आणि ते म्हणले सर बरोबर आहे, तुम्हाला माहीत नाही, तुम्ही जुने विस्तार अधिकारी होता, नवीन पद्धती आली आता, त्या पद्धतीने शिकवायला ते. तर अशा पद्धतीने काही अधिकारी असे भेटतात की त्यांचा हेका ते सोडित नाही. अधिकाऱ्याचा संबंध आला म्हणून तेच आणखी घेतो. नेतृत्व असताना असेच एक समाज कल्याण सभापती आले माझ्यावर. त्यांच्या मग गावातले काही आले बच्चे पाठीमाग. दुसऱ्या सत्रात आले, पहिल्या सत्रातले प्रश्न विचारले. माझ्या सहावीतल्या मुलांना पहिल्या सत्रातली काही उत्तरं आली, पहिल्या सत्रातली काही आली, काही उत्तरं येत नव्हती, कारण ते दुसऱ्या सत्रात आता येणारच नव्हतं. ते कशाला लक्षात ठेव. त्यांनी मला विचारलं की मुलांना काही उत्तरं येत नाहीत. मी म्हटलं बरोबर आहे सर, पहिल्या सत्रातली सगळी उत्तरं येणार नाही, कारण ते आता परीक्षेत येत नाही. आता ते दुसऱ्या सत्रातला अभ्यास करायला लागले. ते मला म्हणाले तुम्ही क्रॉस करा. मी म्हटलं नाही सर, तुम्ही क्रॉस करा. मला सांगतोय मी, माझ्या आवाजात मला क्रॉस वाटतंय का? काहीच नाही ना. पण त्यांचा आवाज वाटला मुलांसमोर. आणि मग मी म्हणालो माझ्या मुलासमोर तुम्ही अजिबात बोलू शकता. मी एकही शब्द ऐकून घेणार नाही. मी तुम्हाला शांतपणे सगळं सांगतो. आणि जर तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ऑफिसमध्ये अभिप्राय रजिस्टर आहे, त्याच्यावर तुम्ही मला काय लिहायचं ते लिहा, मी उत्तरं देईन. किंवा तुमच्या खुर्चीमध्ये बसा तिथून मला पत्र पाठवा, मी त्याची उत्तरं देईन. इथं मी काहीच ऐकत नाही आणि वर्गाच्या बाहेर. आणि नंतर त्यांच्या काय लक्षात आलं काही नाही, माझं नाव वगैरे विचारलं त्यांनी. पुन्हा ऑफिसमध्ये आले. ओके ठीक आहे, माझा काही तसा उद्देश नव्हता असंही म्हणून तेही सभापतीशी निघून गेले. मला एकच म्हणायचं आहे की गुरुजीला आपलं काम जर चांगलं असेल, आपलं काम प्रामाणिक असेल, आपले हात बरबटले नसतील कुठं, तर आपल्याला कोणालाही घ्यायची गरज पडत नाही. हे मी सगळं अनुभवानं तुम्हाला सांगते. पात्रूला असताना आणखी तुम्हाला आश्चर्य वाटले,
मला वाटतं युवक किंवा शिवची ऑर्डर होती डेप्युटेशनची, आमच्या इंग्रजीच्या मॅडमची. 35चा स्टाफ होता, 3 सेवक होते, एक कारकून होता आणि क्लास 2 पदावरती मी होतो. आम्हाला जॉब कळाला की सगळं लक्षात येतं. डेप्युटेशनची ऑर्डर आली, कारकुनाने माझ्याकडे आणली. म्हणले या मॅडमला आपल्याला रिलीव्ह करावं लागतंय. मी म्हणलं काय? वाचलं मी. म्हणले अशी अशी ऑर्डर आहे. मी त्याच्यावर लिहिलं संबंधितास कार्य करण्यात येऊ नये, खाली सही केली आणि फाईलला कागद लावून नका. वरून ऑर्डर आलेली. हां, कारकून माझ्याकडे बघत होता. तुम्हाला साहेब आज कसं जमा? वरून ऑर्डर आलेली. मी म्हणलं येऊ द्या ना, बदली नाही, हे डेप्युटेशन आहे, पगार इथून होणार आहे. इंग्रजीच्या गुरुजी किंवा इंग्रजीच्या मॅडम दुसऱ्या मुलांना हवे तर माझ्या शाळेतला हवे नाहीत का? मी उत्तर देईन त्यांना, तुम्ही फाईलला लावून टाका. कोणी विचारलं तुम्हाला सांगा फाईलला कागद लावला. मला काय पत्र येईल तुम्ही उत्तर देईल का बोललं तर जाईल. नंतर पोकळे साहेब होते नागरिक, मला पोकळे साहेबांचा फोन आला. आणि ते सोडलं नाहीस का त्या मॅडमला? म्हणलं नाही सोडलं साहेब. अरे कशाला करतो असं? आणि मग मी त्यातलं हेच उत्तर दिलं की माझ्या शाळेतल्या मुलाला इंग्रजी शिकायची नाही का? ते म्हणजे ठीक आहे ठीक आहे, पण काही नाही, मला नोटीस नाही, मला बोलवलं नाही. शाळा बांधकाम आलं 1,09,00,000 कात्रूडलाच 1,09,00,000 बांधकाम आलं. तो ते मशीनच घेऊन आला गुत्तेदार. ते काय मशीन मोठाले ते मशीन घेऊन आले शाळा पाडायला डायरेक्ट. मी बघितलं मशीन आली, ते उभे टाकले. बाहेर आलो, मी सेवकाला पाठवलं काय बघा. ते म्हणजे सर आपली शाळा बांधकाम होणार आहे, शाळा पाडायची आणि बांधायची, पाडायची आणि बांधायची. मी म्हणलं त्यांना इकडे बरं. ते गुत्तेदाराला मी करून घेतलं. ते म्हणले काय? म्हणले काय नाही, शाळा बांधकाम आलेले परवानगी वगैरे. आणि म्हणलं तुम्ही कुणाची परवानगी घेतली? म्हणजे शासनाची परवानगी. मग इथं कुणी आहे का नाही? म्हणलं मालक. शाळेला कुणी कुटुंब प्रमुख असेल नाही तर पहिला मालक हा असतो. म्हणलं कुठंही पत्र तुमचं परवानगीचं शासनाचं, ते पत्र दिल्याशिवाय एकही वीट काढू देत नाही. गावातले काही लोक सगळे झाले. म्हणले सर पुन्हा शाळा व्हायची नाही, काही नाही, असं कसं करायला, सगळं होत असते. म्हणलं काही काळजी करू नका. एवढं मोठं सामान आहे, पत्रे, जुनं बांधकाम आहे, लाकडी काम आहे, सागवानी, हे कोणी काय करायचं? भरून घेऊन जाईल म्हणलं. हा आणि उत्तर तुम्हाला द्यायची का? म्हणलं मला द्यायची. पुन्हा शाळा कसं काय पाडली म्हणून. आणि लवकर शाळा नाही झाली तर पोरं का उघड्यावर ठेवायचे का? त्याला पत्र आणल्याशिवाय मी शाळा पाडू दिली. आणि रीतसर आमचे काही सेवक आणि सगळे उभे करून सगळे पत्रे, सगळ्या बल्ल्या, आडव्या उभ्या सगळ्या बल्ल्या एका रूममध्ये टाकल्या. आजही त्या माझ्या डायरीमध्ये आहे. किती आहेत काय होत नाही. आपला फक्त जॉब आपल्याला कळाला, होत काहीच नाही. तो गुत्तेदार नाही, काय केवढा गुत्तेदार मोठा काही असताना नियमाच्या बाहेर थोडा जातो. आणि तशा पद्धतीनं ती शाळा 1,09,00,000 ती उभी राहिली. चांगल्या पद्धतीने उभी राहिली, पुन्हा चांगल्या पद्धतीने बांधली पण त्याने ती शाळा शिफ्ट केली. त्याच्या आधीचा एक प्रसंग आणखी, असाच आपला काम करत असताना आपण किती दबकतो आणि करावं की नाही असं वाटतंय. मी ज्यावेळेस मुख्याध्यापक झालो होतो त्यावेळेस शाळा 10वीचा वर्ग तर असा होता की असे पोरं एवढ्या जागेवरती बसायचे. खाली काही डेस्कवरती असे असे मुली मध्ये 2-3 ठिकाणी ढील दिलेली अशी वर्गाला. आणि ते बघितल्यानंतर बरेच वर्ग असे, काय करावं इथं? काहीच केलं नाही पाहिजे मुख्याध्यापकांना. मी शाळा शिफ्ट करून टाकली. जेवढ्या चांगल्या खोल्या आहेत तेवढ्या बाकीच्याला कुलपं लावून टाकली, जेवढ्या पडायला कधी पडतील. आणि एक पत्र लिहिलं परीक्षेवर आणि ओला त्याच्या प्रती करून, कार्योत्तर परवानगी देण्यात. काय केलं सांगितलं, असं असं केलं आहे आणि ना कार्योत्तर परवानगी द्या. कुठला ठराव नाही, ग्रामशिक्षण समिती नाही, व्यवस्थापन समिती नाही, कुठलाच नाही, डायरेक्ट करून नाही. शिक्षकाला सांगितलं, मिटिंग घेतली, अशी अशी आपली शाळा भरेल 2 शिफ्टमध्ये. आणि त्याच्यानंतर एक विस्तार अधिकारी माझ्या शाळेवरती आले. शाळेवरती आल्यानंतर त्यांनी, मी खुर्ची टाकली बसायला, पाणी वगैरे दिलं त्यांना. पण त्यांना वाटायचं मी माझ्या खुर्चीने उठून त्यांना बसायला द्या. आता ते विस्तार अधिकारी, ही क्लास 2 खुर्ची, पण ते बऱ्याच अधिकाऱ्याला वाटतं की आपण ह्या खुर्चीत बसावं, तपासायला. पण तपासणी अधिकारी म्हणून जर पथकात नेमणूक झाली असेल तर तो भाग निराळा. पण जनरल तुम्ही विस्तार अधिकारी सहज शाळेवर येत असाल तर क्लास 2ची शाळा तपासता येत नाही. बाकी तपासणी पथकात असेल तर तुम्ही आम्ही सुद्धा जाऊ शकतो त्या पथकामध्ये, म्हणजे शिक्षक जाऊ शकता.
तर त्यांनी आलं तर बरेच प्रश्न मला विचारले. शाळा शिफ्ट केली म्हणलं हो. ठराव घेतला हो. परवानगी घेतली हो. तांदळाचं रजिस्टर काय हो 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 म्हणत राहिले. शेवटी ते मला असे म्हणाले की ती सगळे रजिस्टर आणा आणि मला लावा. आणि मग माझा पारा चढला. मी म्हणलं साहेब तुमचं पद काय? ते म्हणले शिक्षण विस्तार अधिकारी. हे पद काय? राष्ट्र मुख्याध्यापक. तुम्हाला ही शाळा तपासता येते का? त्यांना काही सुधारण. कनाके नावाचे मुख्याध्यापक त्यांच्या बरोबर होते प्राथमिक शाळेचे. त्यांना शर्ट वाजून असे ओढत होते. म्हणणं का पुढचं आता काही. ती ओळखीत नव्हती मला. नवीन आलेली होती तिथं माजलगावला. आणि मग त्यांना काही बोलता येणार. आणि मग शेवटी त्यांना सांगितलं साहेब असं काही करी जाऊ नका कुठेही जाऊन. मी तुम्हाला खरं सांगतो मी कुठलाही ठराव घेतलेला नाही. माझ्या अधिकारामध्ये मी शाळा शिफ्ट केलेली आहे. हा अधिकार आहे म्हणलं मला. एखादं मुलगा गेल्यानंतर परवानगी येईपर्यंत मूल जाईल एखादं विटेगारी पण पुन्हा परवानगी घ्यायची का? हे असंच चाललेलं. अशा पद्धतीने पातूरमध्ये सुरुवातीला आणखी बरीच परिस्थितीत मुलं डान्स घेत मॅडमला न्यायचे. फार इतके अनुभव काय काय वेगळे. मॅडम तुमचा तास आहे. स्टाफ रूम कधी जायचं. एक दोन मुलं यायची आणि त्या स्टाफ रूमपासून वर्गापर्यंत मॅडमला असं असं करायचं. मी मुख्याध्यापक नव्हतो त्यावेळेस. शिक्षक म्हणून गेलो होतो पहिल्यांदा. हे सगळं बघितलं मी. लक्षात ठेवली सगळी मुलं. आणि ती सगळी मुलं पुन्हा नीट केली. मारूनही केली आणि अशी पण समजून सांगून जवळ घेऊन सुद्धा अशी परिस्थिती त्या पातूरच्या शाळेची होती. आणि शिक्षकांची अवस्था पण अशीच होती. शिक्षकामध्ये भांडणं व्हायची. एकच प्रसंग तिथला सांगतो. हजेरी आणि टाचणवया गायब व्हायच्या. विद्यार्थी हजेरी गायब व्हायची. पहिल्या मुख्याध्यापकाला मला करावं गेलं. मी सुरुवातीलाच मिटिंग घेतली होती. मिटिंगमध्ये सांगितलं होतं मला फक्त तासावर जाणं महत्त्वाचं आहे. बाकीचं काम कमी जास्त चालेल. पण एकही मुला वर्गावरचा तास रिकामा चालणार. माझ्या शाळेमध्ये तत्पिढीचे संचालक, पुढाऱ्याच्या जवळचे, श्रीमंत घरचे असे सगळे शिक्षक होते. सगळे असे एकाच वेळी होते महाभाग. पण मी त्यांना तेवढंच सांगितलं होतं तास चुकला नाही पाहिजे. बाकी काही झालं. आणि मग काय करावं तर मग एक गुरुजी आले म्हणले माझी विद्यार्थी हजेरी गेली म्हणले कुठं काय दुसरी. म्हणजे जाऊ द्या दुसरी करू. त्यांना वाटलं हे म्हणते ना तर हजेरी गेली मग त्या विद्यार्थी आतापर्यंत हजेरी उपस्थिती तसं काय करायचं. मी काहीच नाही. स्टाफमध्ये राहिलो होतो काही दिवस. माहीत होते सगळे. आणि मी म्हणलं जाऊ द्या दुसरी हजेरी देतो तुम्हाला. म्हणजे आता हे 4 महिन्याचं लिहिलेलं सर लिहू नका ना. याच महिन्यापासून सुरू करा. इथूनच सुरू करा. म्हणजे कुणी आलं तर म्हणलं ते मला सांगा. मी साहेबाला म्हणलं होतं की हजेरी अशी अशी गेली. साहेब म्हणले इथून पुढेच लिहा. सांगून द्या म्हणलं माझं. बरं ठीक आहे म्हणले साहेब तरी एकदा प्रयत्न करतो सापडली. आणि हजेरी सापडली. हजेरी पुन्हा टाचणवय गेली नाही. हजेरी गेली नाही. काहीच गेलं. नंतर 6 महिन्यामध्ये मला ते 4-6 महिन्यामध्ये कव्हर झालं सगळं. आनंदाची गोष्ट अशी की संपूर्ण स्टाफ हजेऱ्या त्या स्टाफमध्ये सहीला जात होत्या. शिक्षक हजेरी इथंच सही करावी लागेल. लेडीज असेल जेंट्स असेल कुणीही असो इथं येऊनच सही करावी लागेल. आल्याने कुठल्याही स्टाफमध्ये तिथपर्यंत रजिस्टर येणार नाही. या सगळ्या पद्धती तिथं बंद केल्या. आम्ही गावातल्या कुणीतरी माझी पुन्हा कुठल्या तरी परिपाठातनी ज्ञानेश्वरीतली कुठली तरी उभी घेतली. तेवढी कोणाला तरी संधी सापडली. आणि माझं थोडंसं गावात केलं की थोडंसं हा वेगळ्या पद्धतीचा जातीवादी आहे. एक योजना आली होती टिश्यू गावातल्या लोकांना 40-40, 50-50 वर्षापूर्वीची पाहिजे होते. माझ्या मनात काहीच नसायचं. मी तासाचं नियोजन केलं. 3 शिक्षक नेमले. लोकांचं कल्याण होते. टिश्यू पाहिजे जेवढे सापडते तेवढे आपण देऊ. 3 शिक्षक कामाला लावले. आणि नियमानं सिरियलच लावले अर्ज. मागं पुढं अर्ज करायचं नाही. सरपंच असो सभापती असो कुणी असो कुणी असेल माझ्याकडे पाठवायचं. आणि तशाच पद्धतीनं टिश्यू दिल्या. आणि त्या काळामध्ये 3 महिने मी भेदभाव करतो असा प्रचार केला माझा. पण 3 महिने एक माणूस मला राखणदार होता. मला काहीच खबर नाही. दुकानदार होता शाळेच्या समोरचीच. आणि 3 महिन्यानंतर त्यांनी मला बोलवलं. गुरुजीकडे या म्हणले. बसून घेतलं. दूध वगैरे केलं. म्हणलं काय काय काम असं. काय नाही म्हणले सर एक गोष्ट सांगायची. म्हणलं काय सांगायची. म्हणजे तुमच्याविषयी असं असं सांगितलं होतं मला. मी 3 महिने तुम्हाला बघत होतो. तुमची राखणदारी करत होतो. म्हणलं हो का. मग काय वाटलं.
काही नाही म्हणले कामचं कुठला त्रास होणार नाही म्हणजे तुमच्या काम जशा पद्धतीने धडाधड काम चालू असतं तुमचं म्हणजे काही बघत नाहीत काही नाही कोणी काही कसंच नाही चलू द्या म्हणले. फक्त मी त्यांना सांगताना असं म्हणालो होतं की ज्याने कुणी तुम्हाला सांगितलं त्याचं नाव मात्र मला सांगू नका. त्याचं कारण असं होतं कदाचित माझ्या स्टाफमधला एखादा गुरुजी असेल आणि त्याला मी चांगल्या नजरेने बघत असेल तर पुन्हा मी बघणार नाही. मला आजही तो माणूस माहीत नाही माझ्याविषयी कोणी सांगितलं ते नाव मात्र मी त्यांना विचारतो. अशी ती पाचपूरची शाळा वेगळी. परंतु नंतर माझी बदली झाल्यानंतर मंत्रालयात लोक गेले पण मला यायचंच होतं. मी त्या दिवशी काकाला म्हणलं की मला अंबाजोगाईची गोड खूप दिवसापासून अंबाजोगाईची माझी नाळ तशी मी आईच्या पोटात असल्यापासून आहे. पुन्हा विसरण म्हणून मी सांगतोय मी आईच्या पोटात असताना माझे वडील आईला घेऊन इथं यायचे दवाखान्यामध्ये वरचे आणि आई मग सांगायची मला अंगावरचं दूध आईच्या भरपूर प्रमाणात भेटलेलं नाही. त्याच्यामुळे बहुतेक असं आहे की काका तर ती आई सांगायची की आंब्याला म्हणायची त्यावेळेस आंब्याला त्या मोठ्या दवाखान्यात म्हणायचे मोठ्या दवाखान्यात. आणि मग ती नाळ अशी जुळत गेली बऱ्याचदा लहानपणी. पुन्हा जन्म झाल्यावर बऱ्याचदा आलो मी इकडं. नंतर माझी सासरवाडी अंबाजोगाई डोंगर पिंपळा आणि पुन्हा बदली होऊन मी इकडं आलो. माझं B.Ed अंबाजोगाईला झालं आणि नंतर अंबाजोगाईला आत्ता 2011मध्ये आलो. 2011मध्ये अंबाजोगाईला आल्यानंतर मला इतकी चांगली माणसं भेटली इथं. आता संबंध आला लगेच अंबाजोगाई सांगून टाकतो मी. अंबाजोगाईत पहिल्यांदा इथं 2012ला राहायला आलो. 11ला अपडाऊन केलं मी राडीच्या शाळेमध्ये माजलगावरनं 1 वर्ष कधी राहिलो कधी अपडाऊन केलं. आणि इथं आल्यानंतर त्या सगळ्या मंडळीशी सुतार सरांचं संगणक होतं त्या ठिकाणी काकाची दादाची राजकोणके सर आपत्कार सर या सगळ्यांच्या भेटी व्हायच्या आमच्या गप्पा व्हायच्या. पण मला काय माहीत नाही काकाने मला वाटतं मला फोन करून असं सांगितलं की तुमची एक कथा पाठवा विवेक सिंधूमध्ये द्या. आणि ती कथा मी तिथं द्यायला गेलो ते बंद होतं. पुन्हा मी काकाला फोन केला की हे बंद आहे कथा कशाला काहीच माहीत नव्हतं मला. त्यांनी फक्त सांगितलं तुमची एक कथा तिथं द्या आणि ती कथा द्यायला काहीच नाही. मग ते म्हणले खाली क्षेत्राच्या खाली सांद असली तर बघा किंवा ती टाकून द्या असं त्यांच्या लक्षात येईल. मला वाटतं असं काहीतरी मी ती टाकून दिली कथा. ती संप्या नावाची कथा 2013ची गोष्ट आहे आणि त्र्यंबक आसर डोंकर यांच्या प्रतिदिनानिमित्त तुम्ही कार्यशाळा घेतली होती. भास्कर बडे वगैरे आले होते शैलजा बरुरे होत्या त्यावेळेस आणि त्या कथेचे नंबरही काहीतरी काढायचे होते आणि असं सांगण्यात आलं होतं की कथाकारांनी इथं उपस्थित राहायचे त्यांच्या कथेचं समीक्षण होणार आहे. आता मला धाक पडला की अंबाजोगाई एवढे सगळे हुशार माणसं आहे की आपली तर खेड्यातली कथा आहे. या कथेवर आता कोण काय म्हणणार आहे कोण बोलणार आहे आणि या कथेच्या काय चिंधड्या उठतात का किती चुका निघतात. आम्ही आपलं बसलो होतो असं समोर. त्यांच्या सूचना आलेल्या की समोर तुम्ही ऐकायला यायचे तुमच्या कथेच्या बाबतीत काय. आणि माझ्या कथेवरती शैलजा बरुरे बोलल्या आणि सांगायला आनंद असा आहे की ती कथा तिथं पहिली ठरली आणि माझा तिथं सत्कार करताना माझ्या नावानं न सत्कार करता संप्यानं यावं आणि हा सत्कार स्वीकारावा. मला चांगलं आठवतं आहे ह्या चांगल्या आठवणी कधी विसरत नाही. संप्यानं हा सत्कार घ्यावा आणि मी तो सत्कार स्वीकारला आणि तो संप्या एवढा मोठा केला ह्या लोकांनी अमर काकानी एकाने तो तिकडं होता पण एवढा प्रसिद्ध तिकडं अगदी खरं सांगतो एवढा संप्यात माझे फोन संप्या बरं ही एक आनंदाची गोष्ट. माझा फोन नंबर संप्याकार म्हणून फिरा. आणि मग अंबाजोगाईशी जुडल्या गेलो मी हळूहळू. नंतर पुन्हा मसापमध्ये माझ्या कधी डोक्यातच नव्हतं की मी मसापचा सदस्य तर सचिव तर सोडून द्यावं सदस्य तरी कशाला होईल मी. माझं गावचं पोरगाव इथं काय संबंध व्हायचा. बरं मी शाळा आणि घर करणारा माणूस राजकारणाचा नाद नाही कुठं बाहेर नाही मग टपरीवर कुठंच नाही शाळा घर आणि नंतर इथं आल्यानंतर फक्त ओळखी झाल्यामुळे सुतार सरच्या तिथं यायचं बाकी कुठंच नाही. आजही नसतो. आठवून जाईल की काकाकडे जातो कुठं जात नाही कुठं जात नाही. फार झालं तर मग यांच्याकडे येतो थोडं भेटतंय काहीतरी नवीन काहीतरी विचार कुठलं तरी अमृता प्रीतम असेल आणखी कुणी असेल काय काय भेटतंय एवढाच एक उद्देश आहे दुसरं काहीच नाही. आणि मग तिथून मला पुन्हा फोन आला. मसापाची निवडणूक लागली काहीतरी आणि ते उभं राहायचे काका होते दगडू दादाही होते आणि मी तिथं गेलो ते बघितलं ते फॉर्मवर सही करा काय हे कधीच निवडणुकीला उभं राहिलं नाही नादच नाही त्याचा. आणि हे म्हणलं निवडणूक आहे म्हणलं मला
मला काय निवडणुकीला उभं राहायचं नाही, मला काय सदस्य वगैरे काय व्हायचं नाही. ते म्हणले फक्त सही करा. आता ही एवढी मोठाली माणसं यांच्यापुढं काय मला काही नवी होत नाही, निवडणूक काय होत नाही म्हणले, फक्त सही करा. मी केली सही केली. तो पॅन आला. पॅन आल्यानंतर पुन्हा बैठक झाली वैशाली कुलकर्णी गोस्वामीच्या तिथे गेलो. तर आमरस सर मी जवळजवळ बसलेले असे. आता मी नवीन सगळा, कशी बॉडी काय करायचे काय बसले आपलं असं बसलं. ते आमरसरचं नाव घेतलं सचिव आणि म्हणजे त्यांच्या शेजारी शेंद्रे सर त्यांना सहसचिव. या बाई सहसचिव. मी म्हणलं मला काय झालं सहसचिव. पुन्हा तेच नुसतं असं काही नाही सहसचिव. आणि मुलीच्या लग्नामध्ये संमेलन चालू होतं. काका आम्ही त्या संमेलनात एवढे घडून गेलो. तिकडचं काम संमेलन, पुन्हा तारीख बदलली संमेलनाची काही कारण असतं. आणि मग इकडे करायचं मी तिकडेच करायचो. काका एके दिवशी माझ्यावर चिडले एवढे. यावर काका एवढे चिडले की म्हणजे उठा म्हणजे इथून अगोदर पटकन उठा. म्हणलं काय उठा, ते पोरीचं बघा तिकडं, इकडंच काय सारखं काम करीत, त्या मुलीचं आहे ना तिकडं ते बी बघा ना. आणि मग मी रमलो मसापामध्ये. त्याचं एकच कारण की ही माणसाने माझी आणि माझ्या घराची पण काळजी. नाही तर मी रमत नाही असं इतका काय बंद आहे. पण ज्या कुटुंबामध्ये जिथं आपण काम करतो त्या ठिकाणी जर आपल्या घराकडे थोडी काळजी त्या लोकांना असेल तर आपण काम करायला हरकत नाही. आणि मी सचिव झालो अंबाजोगाईसारख्या ठिकाणी. मसापचा सचिव होणं ही फार मोठी गोष्ट आहे मला तरी वाटतं. हे मला गर्व नाही पण मला वाटते फार मोठी गोष्ट. आणि त्यावेळेस त्यांचा फोन, ते कसं झालं सांगतो मी आता. ते झालं तर आलो तर मी त्या गडबडीत मला फोन आला. दादानी केलं वाटतं काकाने असं काहीतरी. आणि मग मी 2च मिनटं घ्या म्हणलं मी काय येत नाही त्याकडे. मला माहितीच नव्हतं काय चाललंय. मी मला आता लय गडबडीत मी फक्त या बसूसुद्धा नका आणि जा. तिथं गेलो मी आणि मला धक्का असा दिला की मला तिथं सांगितलं की पुष्पगुच्छ आणून ठेवलं होतं त्यांनी, हे फूल घ्या आणि तुम्हाला सचिव केला आहे. माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं त्यावेळेस. आणि मी तिथं शब्द दिला होता. मला पटकन यायचं होतं तरी मी अर्धा मिनिट बोललो नसेल तिथं. अर्ध्या मिनिटात मी सांगितलं मला सचिव तुम्ही केलं आहे. पण 2च दिवसानं जर तुम्ही म्हणला की खूप एखादा चांगला मुलगा आहे त्याला आपल्याला ही संधी द्यायची आहे तर मी पुष्पगुच्छ आणील, मी शाला आणील आणि मी त्याच्या गळ्यात टाकेल. पण 2 दिवस असेल 3 दिवस असेल मी इमानदारीने काम करेल. जितक्या दिवस राहील तितक्या दिवस. आणि दुसऱ्यांदाही त्यांनी मला सचिव केलं परत आणखी एकदा. असा अंबाजोगाईत मी रमलो. खरं म्हणजे इथं राहायचं सुद्धा काही डोक्यात नव्हतं. माझ्या प्लॉट घेताना सुद्धा ते काही डोक्यात नव्हतं. मग अंबाजोगाई साहित्य संमेलनामध्ये मग काकाबरोबर काम करण्यात मला खूप आनंद आला. एवढ्या वयामध्ये काकासोबत ती एक प्रेरणा आहे. आम्ही मोठे कसे होतो, मोठे आपण काही माणसांच्या सहवासात राहतो, आपल्याला शिकायला भेटतं काहीतरी. बऱ्याच जणांना वाटतं काका चिडतात, पण जवळ आल्यानंतर ते चिडणं लक्षात आलं मग नाही काही वाटत. काय वाटणार नाही, का चिडले हे लक्षात येते ना. का चिडले हे जेव्हा लक्षात येतं आपल्या, कशासाठी चिडले, आपल्या सुधारणेसाठी, मग आपण म्हणतो बरोबर आहे ना, मग ते राग येत नाही. आणि मग साहित्य संमेलनामध्ये मी त्यांच्याबरोबर काम करत असताना पाठ दुखायलेली असताना सुद्धा मी अक्षरशः काकाच्या पाठीवर असे मुख्य मारायचे. ते बॅनर करायचे, पत्रिका करायची, खालीवरी झाले, नाव चुकलंय पुन्हा बघायचे, तिथं डोळे कॉम्प्युटरवर, घरी कॉम्प्युटरवर का. आणि माझ्या लक्षात यायचं हे दुखायले काकाचे, अशी बुक्की, काका बुक्की मारू का, काकाला बुक्की मारायची. अवघड आहे ना, पण ते कळायचं मला. आणि मग मी तिथं चिटकून राहील. त्याचं कारण असं झालं की आपण नाही ना फक्त एकटे काम करी, आपल्यापेक्षा एवढी मोठ्या वयाने माणसं काम करत आहेत, मग आपल्याला काय फरक पडायला काम करायला. बाकीचं सोडून द्या, कुठल्या अपेक्षा वगैरे काही नाही. आपण येतो आणि जातो. तुम्हाला सांगतो, त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्यात. कीर्ती कायची कीर्ती, मी कधी बोलताना म्हणलो बाबा काय काय माणसाच्या किती कीर्तीला रामकृष्ण काय नसते म्हणले, तसं कोणाला दिसतं म्हणले. ते आता किती दिवस असते म्हणले, काम करीत राहायचं असतं फक्त. खरं आहे. अशा अनेक गोष्टी, अनेक संकल्पना, अनेक गैरसमज माझ्यातून निघून गेले, काही जणांच्या सहवासात आलो. आणि म्हणून अंबाजोगाईशी माझं गाठ टनेट झालं. संतोष मोहिते आले, नागर गोसावी त्यावेळेस शाळेत असतील, मला वाटतं की नसतील एखादंच. आमचा फार अनुबंध आहे. रोटरी क्लबचे लोक आमच्या शाळेत आले राणीला. शाळेत आल्यानंतर मी म्हणलं काय आहे, चव्हाण सर त्यावेळेस त्यांच्याकडे चार्ज होता, ते गैरहजर होते, मुख्याध्यापक मीच असायचो.
आणि मग ते आल्यानंतर ते लोक म्हणले आम्हाला इथं शिक्षकाला पुरस्कार द्यायचा आहे रोटरी क्लबतर्फे. मी म्हणलं आमच्या साहेब तुला पुरस्कार वगैरे काही पाहिजे नाही, मी जावं. त्यांनी पद्धती सांगितली की आम्ही मुलं एका वर्गात घेतो आणि त्यांना ती प्रश्नावली देतो, ती भरून घेतो आणि त्यांच्या माध्यमातून तो कळत. मग तुम्हाला अजिबातच नव्हतं. पोराला काय संकटात टाकायला, नागरिक चांगला का, सेंद्रिय चांगला का, जोशी चांगला का, कोण चांगली, त्याला काय संकटात टाकायला उगाच. कोणाला काय करायचं. मी ते थोडे गेटच्या बाहेर गेले, ते लोक ओळखी नव्हत्या माझ्या, होते नाही माहिती नाही, पण ओळखी नव्हत्या माझ्या. आणि पुन्हा त्यांनी चव्हाण सरला फोन केला. काय म्हणले ते कोणते गुरुजी तो म्हणले ते खाबर काहीच करू द्यायला. चव्हाण सरचा पुन्हा मला फोन, आपले सर घेऊ द्या त्यांना, त्यांचा उपक्रम असते काय कसं करायचं. त्यांनी घ्या तुम्ही तिकडे बसा म्हणले, मी काय जवळ जाऊ नका. ठीक आहे. मग त्यांनी ते घेतलं आणि तिथं माझं नाव आलं. पण तेवढ्या नावावर त्यांची पद्धती चांगली त्या रोटरी क्लबवाल्याची. केवळ त्याच्यावरच नव्हतं, ते पुन्हा गावात जायचे, शिक्षकांना विचारायचे, मुख्याध्यापकांना विचारायचे, अशी सगळी चौकशी करून ते पुरस्कार देतात. आणि 14चा काहीतरी असेल, तो 14-15 काहीतरी असेल, तो अंबाजोगाई मला सांगायचे. अंबाजोगाई तोही पुरस्कार मला दिला, राष्ट्रनिर्माण नावाचा पुरस्कार. इथल्या बाकीच्या सामाजिक राजकीय चळवळीतल्या लोकांकडूनही माझं कौतुक झालं. म्हणून अंबाजोगाईशी माझं खूप नातं जन्मापूर्वीपासून आहे असं मी तुम्हाला म्हणालो. एल्गार मराठी साहित्य संमेलन, अखिल भारतीय दुसरे एल्गार मराठी साहित्य संमेलन अंबाजोगाईत घेण्यात आलं. त्या दादाबरोबर काम करण्याचा संबंध आला मला, दगडूदादाबरोबर. ते आम्ही 1.5 महिना सकाळी 10 ते रात्री 1 वाजेपर्यंत कंटिन्यू कामात असायचे. 10-10:30 ते रात्री 1 वाजे. दादा तर माझ्यापेक्षा पुन्हा फोनवर वगैरे काय काय चालू असायचं त्यांचं. पण त्या काळातही दगडूदादाही माझ्या लक्षात आले की ते फिरत असताना त्यांचे संबंध कसे आहेत. सहज गेलं तरी एवढे पैसे पाहिजे, कोणी म्हणायचं नाही कशाला पैसे दादा का, हा माणूस काहीतरी करतोय, अंबाजोगाईचं नाव करतोय, मोठमोठाले साहित्यिक संगीतकार आणतोय. हेच अंबाजोगाई माणसाच्या डोक्यात होतं. अंबाजोगाईचं नाव हे त्या लोकांच्या डोक्यात असल्यामुळं तेवढ्याच ताकदीनं लोक ती मदत करायची. आणि ते एल्गार 2 दिवसाचं गझल संमेलन आहे, अतिशय ताकदीनं आणि दर्जेदार सगळ्यांच्या मार्गदर्शनानं, सगळ्यांच्या मार्ग त्याच्यावर सगळे वेगळ्या टीम, संयोजन समित्या वगैरे काय काय नेमण्यात आल्या. आणि त्या पद्धतीनं तेही संमेलन फार मोठ्या पद्धतीनं साजरं झालं. नंतर 2 पत्रकाराची मी आवर्जून सांगणार, उल्लेख करणार आहे. सुदर्शनजी रापतवार आणि रणजितजी डांग यांची माझी चांगली ओळख झाली. आणि माझ्या काही गोष्टीला माझी इच्छा नसताना मला त्यातलं का करावं हे म्हणून मी राडीला झाडं लावली. 2-2.5 हजार काय झालेली. लॉकडाऊनमध्ये ती झाडं लावली. 8 ते 2 वाजेपर्यंत मी डेली राडीच्या शाळेत असायचो. शाळेमध्ये कोणी नसायचं, गावातलं नाही ना कुठलंच नाही. फक्त मला पुलाच्या खाली, उड्डाण पुलाच्या खाली पोलिसनं थोडं हटकायचं. त्यांनी 3 दिवस हटकलं मला. माझ्याकडे आयडेंटिटी कार्ड होतं. मी त्यांना पहिले 3 दिवस सांगितलं, साहेब मी कुठं जात नाही, घरी काय करू, फक्त झाडं लावतोय, पाणी द्यायला जातोय. ही पाण्याची बाटली आणि येताना 2 वाजता तुम्हाला बरोबर दिसेल. मग 3 दिवस फक्त बघितलं. मग जाता येता फक्त नमस्कार व्हायचा त्यांचा. अशी ती लॉकडाऊनमध्ये झाडं लावली मी. ती उभी राहिली. हरित सेना नावाची एक सेना तिथं उभी केली मी. 8 पोरांची, बाकी सगळेच होते, पण 8 विशेष मुलांची केली. आणि ती बातमी रणजित डांगेनं पेपरला दिली. त्याचं कारणही त्यांनी मला सांगितलं, याचे कुणी पैसे उचलू नये गुरुजी, तुम्ही एवढं करायला ते सगळं. आणि मग मी हो म्हणलं. आणि मग एक आठ टाकली मी त्यांना की माझ्या मुलांचा फोटो मात्र पेपरला. ती 8 जी मुलं आहेत, त्यांना ड्रेस वगैरे घेतला होता मी चांगला एकाच कलरचा. आणि त्या फोटोसहित त्यांनी असंख्य पेपरला ती बातमी दिली. तसेच रापतवार साहेबांनी, सुदर्शनजी रापतवार नाही, मला कुठला पुरस्कार भेटला होता कथा मला बीडचा मला वाटतं जिल्हा, तेही मला फोन करून. आणि अशा आणखी 1-2 बातम्या त्यांनी स्वतःहून लावल्या. म्हणून अंबाजोगाईचं असं नातं माझं हळूहळू घट्ट होत गेलं. आणखी एक मला अशी चांगली गोष्ट केलेली मला आठवते की राडीला गेल्यानंतर मी पहिल्या वर्षीच मला वाटतं काहीतरी का दुसरंच वर्ष असं माझं चालत होतं. आणि शंकर बापू राडीकर म्हणून तुम्हाला सगळ्याला माहीत आहे, चांगला माणूस तो. आणि त्यांच्या नावानं प्रशांत बप्पा आणि प्रदीप भैया पुरस्कार सुरू केला होता, शंकर बापू राडी शिक्षक पुरस्कार. आणि मला काहीच माहीत नाही, मला 1च वर्ष झालेलं आणि मला तो पुरस्कार दिला. आणि ते आले, तुम्हाला हा पुरस्कार द्यायचा. मी चकित झालो. मी 1च वर्ष येतं, माझ्या आधी आलेले किती लोक तिथं. आणि मला माहीत होतं की इतका स्टाफ राडीचा चांगला आणि दर्जेदार. जिल्हा परिषदेची शाळा पण तासावर कशी चढावा,
टोल पडला की गुरुजी दारात उभा, या भाई माझा सुरू झाला तास. बरोबर आहे सर, इतकं स्टाफ चांगला. आणि मला 1च वर्ष झाले ना. आणि मग मी त्या लोकांना म्हणलं मला फक्त 1 वर्ष झालंय, इथं किती गुरुजी आहेत त्यांना पुरस्कार द्या ना. आणि FS नावाचे सर ज्यांची सेवा सलग 25 वर्षे त्या शाळेत झाली होती. आणि त्या वयातही मी रिटायरपर्यंत त्यांना बघितलं, मी कधीच विसरत नाही त्या गुरुजीला. शेवटच्या रिटायरच्या दिवसापर्यंत त्या गुरुजीने तास घेतला, एवढ्या वयात. FS सर गुरुवारपेठ का काय हां तिथे राहतात. मी सांगितलं या माणसाला पुरस्कार कुणाला बोला, मला तर अजिबातच नाही, घेणारच नाही. हा मग सांगितलं मी घेणारच नाही. हां आणि FS सरला तो पुरस्कार दिला. त्या कार्यक्रमाचं संचालन मी केलं. मला इतका आनंद आहे त्या गोष्टीचा. फार चांगली गोष्ट, फारच चांगली. सगळ्यांना शांतपणे मार्गदर्शन करणारे, सगळ्यात वयस्कर म्हणून रावीतला तो पहिला पुरस्कार. नंतर पुन्हा मला सांगितलंच नाही त्यांनी, दुसरा पुरस्कार मला दिला, पण थेट दिला तो भाग निराळा. पुरस्काराच्या बाबतीत एक आणखी आठवण सांगतो, जिल्हा पुरस्काराच्या बाबतीत आठवण सांगतो मी. आणि मोहनराव काकड्यांचा जास्त विस्तार अधिकारी होते ते, त्यांचा जास्त आग्रह होता की भरा भरा भरा. मी काय भरायचं नाही. फाईल भरल्यानंतर 4 वर्ष अधिकाऱ्याकडून माझं नाव फायनल व्हायचं, पुढाऱ्याकडून नाव काढायचं. 12 वाजेपर्यंत नाव फायनल बरेच, तुमचं नाव फायनल झालं कोणतरी सांगायचं. रात्री 12 वाजता नाव काढायचं आमचं. पण मला आनंद व्हायचा, मला भीती वाटायची. पहिला पुरस्कार होता तो जीवनातला, मला भीती वाटायची पुरस्काराची. आणि 4थ्या वर्षी मला तपासायला आले इथले दोन अधिकारी आले, पुन्हा अंबाजोगाईमध्ये. रोडे साहेब काहीतरी होते आणि डोरे साहेब काहीतरी. मी त्यावेळेस 2 केंद्राचा केंद्र प्रमुख होतो, देंद्रूर आणि नेतृर. ह्या दोन्ही शाळा आणि 22 शाळा सांभाळत होते. आणि ते आल्यानंतर माझं वेळेला गेले एक प्रशिक्षण चालू होतं. प्रशिक्षणाचा तास घेतला, मी निघून आलो. आणि तिथे एका शिक्षकाला तपासायला गेले त्या हायस्कूलमध्ये. मी तिथे निघून आलो, त्यांनी तिथं विचारलं की शेंद्रे सर कुठं सापडते. तिथले सर म्हणले आत्ताच गेले ते, कुठंच नाहीत म्हणले, घरीच असते. ते नेतृला घरी आलं. घरी आल्यानंतर अंबाजोगाईला आलो म्हणून कोणतरी सांगितलं, अंबाजोगाईला आलं. मला वाटलं आहेत पाहुणे आपले कोणतरी. आपला जसा होता तसा गेलो, विचारलं म्हणले मी असं आहे. मी कपडे घातले, पुढं गेलो. तर त्यांनी माझी एवढी कसून तपासणी केली, गावात केली. देंद्रूरला गेले, देंद्रूरच्या मुख्याध्यापकाला विचारलं, तिथल्या गावात विचारलं, त्यांनी काय काय उत्तरं दिशी दिली. पण त्या वर्षी मला पुरस्कार भेटला ओके असून. नंतर रोडे साहेब आले. रोडे साहेब आल्यानंतर मात्र मला कंटाळा आला त्या गोष्टीचा. मग मी एका कथामालाचा काहीतरी उपक्रम घेत होतो. ते दारात आले आणि आमच्या प्राथमिकच्या मुख्याध्यापकाला मला कोणतरी पालक आले बघा बरं, त्यांना घेऊन बसवतो. ते मध्ये आले आणि त्यांनी मुख्याध्यापकाला सांगितलं शेंद्रे सर कोण आहेत. ते म्हणजे ते बाहेर जे कार्यक्रम घेतात तेच. म्हणजे चलू दे त्यांचं, काही सांगू नका, मी इथंच बस. ते बसले मध्येच. मी आल्यानंतर मध्ये आल्यानंतर सीता असं असं आहे, तुमची टाचन वही दाखवा. म्हणजे टाचन नाही काढलं. किती दिवस झाले? मला 3 दिवस झाले. म्हणजे तुम्ही बोर्डवर काही शिकवलं असतं ना, तिथं काही अक्षर तुमचं दिलं. म्हणलं 3 दिवस झाला काही शिकवलं नाही. मी सगळं सांगायचं, टाचन वही नाही, बोर्डवर शिकवलं नाही, कसं काय. म्हणजे उपक्रम चालू आहेत माझे 3 दिवस झाले, तेच चालू आहे. मग त्यांनी सांगितलं मी असा अधिकारी आहे, तुमचं पुरस्कारासाठी नाव आहे, तुमच्या तपासण्यासाठी चालेल. म्हणलं करूच नका, तपासणी करूच नका. 4थं वर्ष म्हणले मला पुरस्कार भेटणार नाही, तुमच्याकडून चांगलं होते सगळीकडून, पण 12 वाजता नाव कटते, उगाच काही परेशानी करू नका. आणि हे काही कुठं नका करू नका. तुम्ही आले तर किंवा मी लेखी देतो तुम्हाला, मला हा पुरस्कार पाहिजे नाही. मग त्याला ते म्हणले नाराज झाला, रागावलं. म्हणलं नाही हो साहेब, रागावलं तरी काहीच नाही. काय करायचं म्हणलं त्या पुरस्काराचं, खूपच व्याजारात ना म्हणलं ह्या सगळ्या. पण त्यांनी मग ते चिडल्यानंतर सगळं बघितलं, काय काय रक्तदान वगैरे. तिथंच बेरीज लावली. माझी काहीतरी 5.5 मार्क 100पैकी फक्त कटले. कसे ते सर्टिफिकेट नसल्यामुळे काहीतरी कटले. रक्तदानाचं सर्टिफिकेट नव्हतं ते कटले. आणि प्रकाशन नव्हतं पुस्तकाचं, त्याचे 2.5 मार्क काहीतरी कटले. मग ते चला म्हणले आणखी घाटोळ नावाची शिक्षकाची तपासणी करायची. तर मी म्हणलं चला साहेब आपण जेवण करू घरी अगोदर, हॉटेलमध्ये काय आपण जाणार नाही, आपण घरी जेवण करू, सकाळपासून आला आपण. ते म्हणलं नाही अगोदर घाटोळकडे. ते रोडे साहेब काही तर आल्यानंतर ऐकलं मी त्यांच्याविषयी थोडंसं, पण तिथं मात्र मला ते चांगले वाटले. आणि त्यांनी सांगितलं की आता तुमच्याकडून नाही जेवायचं, आपल्याला घाटोळ सराकडून जेवायचं. आणि त्या वर्षीचा
पुरस्कार मला भेटला पुन्हा, त्यांचा शब्द खरा झाला. त्याचंही कारण असं होतं की पुन्हा त्या काकडे साहेबांनी, ते मोहनराव जगताप शिक्षण सभापती झाले होते, त्यांना काहीतरी सांगितलं आपल्या गुरुजीचं नाव जाते म्हणजे पुढाऱ्यातून कटत दरवेळेस. आश्चर्य असं की ते पुन्हा तेवढी काही फाईल नव्हती पुन्हा सगळी, पहिलीच काय फाईल असेल तीच. परंतु उशिरा का होईना ज्या 3 वर्ष माझं नाव कटलं त्या 3ही वर्ष इन्क्रिमेंट नव्हतं, आणि ज्या वर्षी मला मिळाला त्या वर्षीपासून ती जादा वेतनवाढ सुरू झाली होती, म्हणजे आपलं नाव मुद्दामच कटत होतं. तर बाकी पुरस्कार वगैरे काही सांगत नाही मी, फक्त एक ज्या अशा घटना घडल्या त्या सांगितल्या, बाकीचे पुरस्कार भेटलेले काही सांगायची गरजही नाही. अनेक उपक्रम घेतले, 14 पानी 40 पेज व उपक्रम मी पूर्णवेळ कार्यकर्ता असताना घेतला. पूर्णवेळ कार्यकर्ता साक्षरता अभियानामध्ये 50-50चा माझा एक वर्ग होता रात्रीचा, दिवसभर शाळा नेतृत्वला असताना, आणि एक वर्ग 50 निरक्षरांचा एका वर्गावर. त्याचे गटप्रमुख नेमले, त्याचा प्रमुख नेला, वर्गप्रमुख. आणि त्यातली काही मुलं जी कामावर होती मोठ्या मोठ्या श्रीमंताच्या घरी, ती मुनी म्हणून हिशोब करायला लागली. हिशोबाचे कामं त्यांच्याकडे. लना देशपांडे नावाचे अधिकारी तिथं रात्री तपासायला आले. कोणीच नव्हतं, सरपंचकडे जेवायला काहीतरी पण जेवून कोणतरी म्हणलं आले, कोणतरी. आलो मी. आल्यानंतर ते गाडीतच बसलेले, गाडीत बसले, असं पाय असं हलवणं चालू त्यांचं पाय. काही लोक गावातले उभे असे, रात्रीची वेळ, आणि मला ते बोलायला किती वर्ग चालू आहे सांगितले, अमुक तमुक. बाकीचे शिक्षक मला माहिती सर, मी शिक्षक आहे. पण त्यांनी मला शेवटी एक म्हणले की तुम्ही लिहून द्या. हे शिक्षक नाही. मला आधीच राग होता, लोकांसमोर थाटात बोलायलेत, पाय हलवायलेत. आपल्या गावात काहीतरी असतं ना शिक्षक म्हणून, आणि यांचं तोऱ्यात चालू सगळं. बरं, राग याच्यासाठी आला की लना देशपांडे त्यांची माझी चांगली ओळख, अशी बैठकीतले माझ्या. रात्री कविता आम्ही असं म्हणायचं बसून माझ्या गावामध्ये, जेव्हा घरोघरी आमचे उपक्रम असायचे. आणि तितकं असू नये ते मला तेवढ्या तोऱ्यानं सगळं सुरू केलं त्यांचं, माहीत असू नये. आणि मग शेवटी मी म्हणलं, साहेब मी मुख्याध्यापक नाही, कोणीच नाही, पूर्णवेळ कार्यकर्ता फक्त आहे मी. परंतु इथली जिम्मेदारी, आणि तुम्ही स्वतः भेट दिली, तुम्ही लिहा ना, मी आज भेट दिली असता फक्त सेंद्रिय दिसून आले, बाकी कोणी शिक्षक उपस्थित नव्हते, तुम्ही अहवाल पाठवा ना, मला काय सांगायला तुम्ही. आणि ते पाय हलवायचं बंद करा म्हणलं, पाटलाने पाय हलवायचं असतं, तुम्ही नसतं हलवायचं. काका सरळ खरं सांगतो मी तुम्हाला, खूप चीड आली होती. अधिकाऱ्यानं पाय हलवायचा नसतो. आणि मग लेवडे साहेब होते त्या गाडीत. लेवडे साहेबांनी मला बोललेलं, मागल्याला यायचं का म्हणजे. म्हणलं नाही, इथंच राहतोय मी. 50-50चा वर्ग दिसायला म्हणलं साहेबाला, शिक्षक नाही ते दिसायला. गेले असते ना ते मगाच, इतक्या वेळ थांबतात का 10 वाजेपर्यंत. आणि पुन्हा लिहून द्या मला म्हणायचं, त्यांना कळत नाही का स्वतःचा जॉब म्हणतो, राग बसा राहतो. तर अशा पद्धतीने अनेक अनुभव असे वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. आणि बघा कुटुंबाविषयी बोला. कुटुंबाविषयी हां येतो तिकडे. आणखी एक सांगतो फक्त, नेतृत्वला असताना मी 6वीचा वर्ग, माझ्याकडे होता, वर्ग शिक्षक होतो मी. आणि तिथं मला एक मुलगी अशी भेटली की तिचं नाव होतं आशा अनिता अंधारे. नाही, अनिता आशा अंधारे, अनिता आशा अंधारे. मी म्हणलं हे आसाराम नाव असेल, आसुरबा नाव असेल, गुरुजी पण चुकलं असणार. मग मी जुने गुरुजी होते त्यांना विचारलं की हे नाव आसुरबा आसाराम असं नाही, नाही तसंच नाव, त्याच्या आईचंच नाव आहे. म्हणलं कसं का. त्यावेळेस माझं लग्न झालेलं नव्हतं. तर त्यांनी सांगितलं की ही कोल्हाट्याची मुलगी आहे आणि यांची मातृसत्ताक पद्धती असते, म्हणून त्यांच्या वडिलाचं नाव येत नाही, आईचंच नाव समोर आहे. मग ठीक आहे, काय हरकत नाही. आणि नंतर मी लक्षात आलं माझ्या की ती मुलगी मध्यंतर झाल्यानंतर सगळी लेकरं खेळायची, पण ती खेळायची नाही, ती वाचीत बसायची. मी बघितल्यानंतर 1-2-4 महिने झाले, मी लक्षच ठेवलं तिच्याकडे, पण ती थोडीशी नाराज असायची. आणि मग शेवटी मी तिला विचारलं की सगळे लेकरं खेळतात, तू संध्याकाळी वेळ आहे तुला अभ्यासाला, सकाळी वेळ आहे, खेळायची वेळ तू इथं का वाचत बसतीस. पण ती रडायला. मग रडल्यानंतर माझ्या लक्षात आलं काहीतरी आहे, काहीतरी घोटाळा. मग तिला मी हळूहळू विश्वासात घेतलं, तू माझी लहान बहीण आहेस, काय नेमकं सांग. आणि मग तिनं सांगितलं की तिची मावशी कोणतरी होती, तिला अभ्यास करू देत नव्हती.
ती मारायची पायावर आणि तिला नाच म्हणायची, नाचणं शिकत आणि हिला ते आवडत नव्हतं. मी सगळं सांगितलं, म्हणजे आई आहे तुला, म्हणजे आई आहे. मी सगळं लक्षात घेतलं. गावाकडे रविवारी जायचं. रविवारी गेल्यानंतर वडिलांशी चर्चा केली मी की हे कोल्हाटी समाज आहे, याच्याबद्दल तुम्हाला काही माहीत आहे का? आणि मग वडिलांनी मला हे सगळं सांगितलं की मातृसत्ताक पद्धती असते, काय 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 असते, म्हणजे अशी अशी मुलगी आहे आणि तिला मला त्या प्रवाहात जाऊ द्यायचं नाही आणि तिची इच्छा नाही, काय हरकत नाही, करतो. आणि मग मी कामाला लागलो. आणि लग्न नाही माझं, मी पाटलाचं पोरगं. ग्राउंडवर तिथे घर आणि समोर ग्राउंड, त्यांच्या स्टँडवर उतरलं की त्यांचं घर आणि इकडच्या बाजूला सगळी माणसं असायची. आणि मी शाळा सुटली, घरी जायचं, फ्रेश व्हायचं, तिच्या घरी जायचं. सगळे लोक माझ्याकडे बघायचे. सगळ्या लोकांना माहीत हे पाटलाचं पोरग आहे. थोडी चर्चा झाली, पाटलाचं पोरग गुरुजी कोल्हाट्याच्या घरी, माहीत होतं मला हे चालू आहे सगळं. पण योगायोग असा आला की शशराव अण्णा बोरचाटे म्हणून जे होते, मी नेमकं जाण्यासाठी ते तिथं बसलेले होते. मी गेलो की ते उठले. त्यांना वाटलं तर हे आले, आपण आता उठा. मग मी मला अण्णा अण्णा बसा बसा बसा, बरे झालं भेट झाली तुमची. मग ते म्हणले काय गुरुजी सारखंच येणार तुम्ही इकडे कसं काय? मग मी सांगितलं अण्णा काहीच नाही. अनिता नावाची जी मुलगी आहे 6वीला, ती मध्यंतरात अभ्यास करते आणि तिची काही इच्छा नाही असं नाचावं. आणि ह्यांना म्हणले की हे लेकरू माझ्या ताब्यात द्या, ती माझी बहीण म्हणून मागते, मी एवढंच मागते म्हणलं, काही मागत नाही. आणि हिला त्या क्षेत्रात जाऊ द्या. त्यालाच म्हणतात आमची परंपरा आहे, अमुक तमुक वगैरे. मग ते अण्णा होता गावातला मोठा माणूस, ते जी बोलायची बंद केलं त्या आईला, मूर्ख अक्कल नाही तुला, काही नाही, कोण कुठला गुरुजी म्हणले, त्याला कळाले तुला कळलं ना. आणि मग हळूहळू गावात चर्चा झाली आणि गावाचाही मला सपोर्ट भेटला आणि त्यात मला यश आलं. जम्मू नावाची एक मुलगी होती मुसलमानाची, तिला सावत्राई होती, वडील नव्हते, भाऊ नव्हता, कुणीच नव्हतं. ती एक मुलगी आणि ही एक मुलगी. त्याही मुलीला मी असंच माझ्याकडेच घेतल्या, दोघी बहिणीवरूनच, एकाच वर्गात दोघी अत्यंत हुशार. तिच्या आईचा संपादन केला विश्वास, सगळं मग करायचं माझ्या घरी, जाण्या येणं सगळं. आणि त्या मुलीला माझ्या लग्नामध्ये आजही माझ्याकडे फोटो आहे, त्या माझ्या करवाल्या आहेत, करवाल्या लहान. माझी बहीण आणि त्या दोन. नंतरच्या मुली लग्नाला सोडून द्या, पण सुरुवातीपासून घरीच 15 दिवस सत्यनारायण वगैरे काय सगळं, अक्षरशः ते नवरदेवाला आंघोळ घालताना सुद्धा पोरी आहेत त्या दोघीला. आणि मला यश आलं. मोहनराव सोळंके आणि DK देशमुख या दोघांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो मी, कारण त्या दोघांनी मला शब्द दिला होता, ज्यावेळेस आमच्या शाळेत जागा निर्माण होईल त्यावेळेस पहिल्यांदा तुला निरोप दिला जाईल त्या जम्मूसाठी. आणि DK सरांच्या शाळेत आज ती पोरगी चांगली शिक्षिका म्हणून आहे. आणि अनिता नावाच्या मुलीला मला वाटतं 10वी झाल्यास का 12वीच्या आसपास कुठंतरी स्थळ आलं, त्याच्या आईनं मला तो मुलगा दाखवला, असं असं स्थळ आहे, प्राध्यापक आहे, गुरुजी कसं करायचं. मी म्हणलं तो शिकवीन. मला भीती होती, जर हिला वेळ गेला पुन्हा काय झालं तर कशा, असं थोडंफार वय कमी, थोडं मोठं गाव आहे, प्राध्यापक नवरा भेटायला ना, जाऊ द्या तो शिकवीन दिला. मग मी आईला म्हणलं चांगलं स्थळ, पोरगं चांगले, प्राध्यापक आहे, करून टाकायला. आणि ते लग्न झालं. सगळ्या गाव 80 का 100 मुलं त्या गावात होते त्या मुलीचं. आज ती मुलगी मुरुडला आहे. माझ्या दुसऱ्या मुलीचे भांडे विकत घेतले मी, तिच्या पसंतीने घेतले आत्ता. अनिता नावाच्या मुलीकडे त्या मुरुडलाच. आणि तो नवरा प्राध्यापक, चांगला प्राध्यापक आहे. ते लग्न झालं आणि आजही तिच्या आईचं आणि नातेवाईकाचं वाक्य माझ्या लक्षात आलं. तिला वाक्य लावताना, गुरुजी असलं रडणं आम्हाला माहीत नव्हतं. मुलीला वाटे लावायचं जे रडणं असतं ते आम्हाला कधी नाही. त्या 2 मुली तिथं असताना माझ्या लग्नाच्या आधीचं हे काम माझ्या हातूनही झालं. म्हणून ती गोष्ट मुद्दाम मला तुम्हाला सांगायची होती. बाकी चालर चिल्लर गोष्टी आहेत काय काय काय. सामाजिक क्षेत्रामध्ये शनी शिंगणापूरचं आंदोलन असेल, श्रीगुरु समानता, तिथेही काम केलं मी. दाभोळकरचं, बाबा आडाव त्यांच्या मला निरोप यायचे. आम्ही वाचलो पण खरं म्हणजे तिथं आंदोलनाला जात असताना रंगनाथ सावंत नावाचे वयस्कर शिक्षक होते. आमच्या गाडीचं नेवाशाच्या अलीकडे त्यांनी बॅनर काढायला लावलं. कुठल्या तरी
संघटना कुठतरी असेल, त्यांना बाजूला दिसली गाडी लपलेली, शक्यता आमच्यावर हल्ला होणार होता. परंतु अलीकडेच बॅनर काढायला लावल्यामुळं आमची गाडी काही अडवली नाही आणि आम्ही त्या नेवाशापर्यंत गेला आणि तिथून आम्हाला अटक झाली आणि दाभोळकरांना सांगितलं होतं की काही करायचं नाही, पोलिसकडं तोडायचं नाही, काही नाही. सविता शेटे वगैरे बरोबरच होत्या आणि तिथून मग आम्ही नगरला आम्हाला नेलं. दाभोळकर वगैरे त्यांना अटक केली होती, बाबा आढाव्यांना. आम्हाला मात्र 2 तास ठेवलं आणि आमच्या छोट्या कार्यकर्त्याला आम्हाला तिथून सोडून दिलं. अशा मोठ्या मोठ्या लोकांबरोबर काम करायची संधी भेटली. त्याच्यानंतर साने गुरुजी कथामालामध्ये देशाच्या बॉडीवरती 3 टर्म राहण्याचा मला योग आला. तिथेही मी असंच निवडणुकीला उभं राहिलो नाही, माझ्या नावाला कोणाचा विरोध नसेल तरच त्या बॉडीवर राहिलो मी. मग पन्नालाल सुराणा असतील, यदुनाथ थत्ते काका, प्रकाशभाई मोहाडकर, गंगाधरजी पटणे, या सगळ्या लोकांबरोबर मला काम करायची संधी भेटली. एकनाथ ठाकूर असतील, DK देशमुख असतील, कमलताई ठकार असतील, सदाविजय आरी असतील. उलट त्यांच्यापेक्षा यांच्याजवळ जास्त बसायचं आरे सरांच्याजवळ गप्पा मारीत वगैरे. मुंबईला वगैरे मिटिंग असते की यांच्याजवळ जास्त बसायचं. आणि ह्या सगळ्या गंगाप्रसादजी अग्रवाल असल्या सगळ्यांचा छोटा छोटा संबंध आला. अंबाजोगाईला अमर काकाची तशी खरी ओळख माझी मी इथं यायच्या आधीच झालेली आहे. राष्ट्रसेवा दलाच्या मिटिंगला, अनिशच्या मिटिंगला मी इथं यायचं माजलगाववरनं. शैला भाभी असतील, त्यांची त्यावेळेसची ओळख. पण अमर काकाकडे आम्ही जास्त बघायचो. हा माणूस वेगळा दिसायचा जरा, रांगडा पिंगडा असं काहीतरी बोलणं, असं काहीतरी. पण दाट परिचय नव्हता, फक्त बघायचं आणि ऐकायचं. भेटत बी होतात का नाही की, पण बघायचं आणि मात्र ते ऐकायचं आणि निघून जायचं. तर त्याही बरोबर झालं. BEdचा आणि MEdचा थोडा एक संघर्ष सांगतो आणि मग पुन्हा थोडं कुटुंबाचं काय आठवतं ते बघतो. BEdला माझा नंबर लागला नाही, माझ्या नंतरच्या मुलाचा लागला. मी नाशिक मुक्त विद्यापीठात जाऊन आलो, परंतु तिथं मला काही डाळ शिजू दिली नाही माझी त्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी. मग शेवटी मी परत आलो. परत आल्यानंतर एक पत्र लिहिलं मी, त्याची रेजिस्ट्री केली आणि त्या पत्रात लिहिलं की तुमचं विद्यापीठ अन्याय करत नाही का तुमचं विद्यापीठ काही पैसे घेऊन काम करतं आहे का, असे काही काही वाक्य टाकून दिले. आणि उगाच एक शिक्का केला मी तयार, 9 कवीचा म्हणून. मी काम केलं, 9 कवीचा शिक्का असा खाली मारला, आपला खाली सही केली आणि ते पत्र पाठवून दिलं. आणि काही ते उदाहरणं दिली माझ्या नंतर चे नंबर कसे लागले तुमच्या विद्यापीठात. आणि मला ऑर्डर आली नंबर लागल्याची आणि माझा नंबर इथं BEdला लागला. आणि देशामध्ये, महाराष्ट्रात तर नाहीच पण देशात बी अशी घटना असेल की मी इंग्रजी आणि गणित प्राथमिकला शिकवत असल्यामुळे फॉर्ममध्ये मी माझी मेथड टाकली इंग्रजी गणित आणि मला ती मान्य होणार. इथं दादा हरी कांबळे मला इंग्रजीला होते, ते म्हणले BA इंग्रजी. म्हणलं नाही ना, मी इंग्रजी मी तुला दिलं कसं म्हणते इंग्रजी आहे. मला काय माहीत नाही, असं असं होतं, दिलं. माझे पाठ चांगले व्हायचे, वर्गात फक्त इंग्रजी छान बोलता यायची, पण अशी मात्र इंग्रजी मला बोलता यायची नाही, असे होते. वर्गात मात्र व्यवस्थित व्हायचं सगळं. आणि MEdलाही तोच प्रकार झाला. MEdला नंबर लागला, 1 सत्र केलं. 1 सत्र केल्यानंतरही आमची ॲडमिशन शिवाजी विद्यापीठाने कॅन्सल केली. जेवढे मुक्त विद्यापीठाला BEd झाले तेवढ्यांचे. मी गावाकडे आलेलो होतो, माझा पादडे नावाचा मित्र होता तिथे. त्यांनी सांगितले पैसे घेऊ नका तुम्ही, शेंद्रे सरला येऊ द्या, आपले सगळे ॲडमिशन रेग्युलर होतात. पण काही जणांनी ऐकलं नाही, शक्य आहे का म्हणले, विद्यापीठाचं पत्र म्हणले सगळे ॲडमिशन कॅन्सल झाले. तर शिवाजी विद्यापीठाशी नाशिक मुक्त विद्यापीठ समकक्ष नाही, या धर्तीवरती आमचे ॲडमिशन कॅन्सल केलं 1 सत्र करून. आणि मग मी गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर कारकुनाने सांगितलं तुमचे पैसे वापस घ्या. मी म्हणलं घेत नाही, ते घ्यावं लागते तामुक. म्हणलं तुमचं काम आहे, घ्या म्हणायचं, प्राचार्याला सांगा शेंद्रेने पैसे घेतले नाही, तिकडे निरोप द्या म्हणलं. त्याच्या आधीच मी प्राचार्याकडे गेलो. चंद्रकांत मोरे नावाचा चांगला प्राचार्य होता आणि मी त्या साहेबाला म्हणलं की साहेब 1 सत्र झालं आहे, इतक्या दिवस ह्या विद्यापीठाला आणि त्या विद्यापीठाला कळालं नाही, झोपलं होतं का विद्यापीठी. आणि आता सगळ्याकडल्या तारखा गेल्या, ही जेवढी मुलं आहेत तेवढ्या मुलांचं शैक्षणिक नुकसानाला जिम्मेदार कोण. आता दुसरीकडे ॲडमिशन भेटू शकत नाही, सगळ्या तारखा गेल्या. ती बघायला माझ्याकडे म्हणजे आता काय करणार तुम्ही. म्हणलं काहीच नाही सर, फक्त वर्गात बसू द्या, आमची हाजरी घेऊ नका. पण मी कोर्टात गेलो तर तुम्ही फक्त एवढं सांगा, आम्ही यांना सह्या करू दिली नाही उपस्थिती पटावर, पण हे वर्गात बसत नाही, एवढं सांगाल का. चांगला ते म्हणलं ठीक आहे. त्यांची इच्छा होती म्हणून आम्ही वर्गात बसू दिलं, एवढं म्हणतो म्हणलं मी केव्हा. आणि मग मी झाडाखाली आलो, पुन्हा पत्र लिहिलं विद्यापीठाला, त्याच्याप्रती शिक्षण मंत्री इकडं सगळ्याला पाठवून दिल्या. आणि विद्यापीठाला तसंच लिहिलं, तुमचं विद्यापीठ इतर विद्यापीठाशी समकक्ष नसेल तर आपण विद्यार्थ्याला धोका देत नाहीत का.
असे काही 2-4 वाक्य टाकले. आणि त्यांनी त्यांचं जे स्थापनेची जी घटना होती त्या घटनेतला तो कागद काढला, त्या ओळीला अंडरलाईन केली, हे विद्यापीठ देशातल्या सर्व विद्यापीठाशी समकक्ष राहील. की त्यांना प्रत, मला प्रत, बाकी सगळ्याला प्रत पाठवली आणि आमचे ॲडमिशन क्लिअर झालं. पण ज्यांनी पैसे वापस नेले ते मात्र घ्या. अशा बऱ्याच गोष्टीच्या बाबतीत शिक्षण असेल काय असेल बराचसा संघर्ष करावा लागला. प्राचार्य म्हणून सुद्धा BEd आणि DEd कॉलेजचा प्राचार्य म्हणून 1 दिवस मी काम केलं प्रोसिजर करून. माझ्या कुटुंबाचेही काका काही सांगा म्हणले. आता एक आवडीचा विषय असतो, तो माझ्या बाबतीत काही घडलेला नाही, पण तरीसुद्धा लव्ह मॅरेजचा काही संबंध आला नाही मला. पण माझं लव्ह मॅरेज म्हणजे असं आहे की मला ज्यावेळेस पाहुणे यायचे बघायला, माझं MA चालू होतं आणि MA चालू असताना MA पूर्ण व्हा म्हणून वडिलाला म्हणायचं की MA होऊ द्या, तोपर्यंत काही लग्न मला करायचं नाही, सर्व्हिस तर चालू होती, सगळं शिक्षण इन सर्व्हिसच आहे. आणि मग वडील चिडले, पुन्हा तुला करायचं की नाही लग्न एकच सांग. म्हणजे ठीक आहे करून टाका. आणि मग पाहुणे आले. मी एकाही ठिकाणी तुम्हाला आश्चर्य वाटेल की मला जी बायको करायची आहे तिला बघायला मी कुठेच गेलेलो नाही, एकही मुलगी मी बघितली नाही. आज जी माझी बायको आहे तिलाही मी बघायला गेलो नव्हतो. आमचे भाऊ, आमचे चुलत भाऊ, आमच्या बहिणीचे मिस्टर हे सगळे बघायला आले. पण आमचे सगळे भावंड आम्ही सगळे फ्री, एकदम फ्री असे की तू कशाला जातो काही नाही. त्यांची गाडी टाकायची तयारी, मला घेऊन यायची तयारी इकडं. पण मी काही आलो नाही. मला माहीत होतं की ही सगळी मंडळी सुशिक्षित आहे, ह्यांना सगळं कळते, आपल्याला यातलं काय करणार. आपण गेले तर फक्त पोरीचा चेहरा बघू आणि तो मनात ठसला तर आपण म्हणणार नाही नाही मला हीच करायची, बाकी काही बघणार नाही. आणि म्हणून मी काही गेलोच नाही. शेवटी पसंती आल्यानंतर सुद्धा माणिकराव लोमटेचं मला पत्र आलं. माणिकराव लोमटेच्या साडूची मुलगी आहे ती, की इकडं पुन्हा सुरू झालं, मुलगा MA काहीतरी शिकला आहे आणि मग बघायला कसं काय येत नाही, सुशिक्षित आहे, मग बाहेर आहे का बोलता येत नाही, तोत्रा बोलतोय का, ते डोंगर गुंटाचे भांडासराव पाटील हे बघू ना, ते माणिकराव मला बघायला आले होते, त्यांनी सगळं सांगितलं. पण तरी ते चर्चा, मग त्यांना वाटलं की इकडे येतील जेवायला. हे मला अंतर्देशी आहे माझ्याकडे ते पत्र, अंतर्देशी पत्र पाठवलं. मला काही लक्षात येणार कोण हे माणिकराव लोमटे. मग माझ्या मोठ्या भावाला, माझ्यापेक्षा जो मोठा आहे, आम्ही दोस्तासारखे आहोत, पिक्चरला बरोबर, भांडणाला बरोबर, सगळं बरोबरच. मग त्यांनी सांगितलं जायचं म्हणजे साहेब माणिकराव लोमटे ते तुझ्या होणाऱ्या बायकोचं काकात म्हणजे काय नाही, असं बघायला भेटलं नाही, तुला बघायला बोलले म्हणजे जेवायला नाही, सगळ्याला दाखवायचं म्हणजे तुला. मी म्हणलं आता तर जातच नाही. मी काही आलो नाही. आणि शेवटी मग मी करवायला त्या 2 मुली, माझी बहीण, सोकाण्या चुलत भाऊ आणि मी, आम्ही कोणीच नवरीला बघितलं नाही. आम्ही तर आला तिकडं, आदल्या दिवशी आलात ना हळदीला. आणि आम्हाला तिकडून सूचना, तिकडच्या जशा पद्धती असतात त्या पद्धतीने करायचं, आपलं काही लावायचं नाही. यश म्हणे चालायचं, कधी चालायचं जसं असेल तसं. ठीक आहे म्हणलं. मग 4 लग्न होते एका दिवशी, एकाच मंडपात. त्यांच्या 2 भावाचे 2 बहिणीचे. ते लग्नासाठी मोठं त्यांनी बांधलेलं होतं स्टेजस. आमच्या तिकडून फक्त एकच, नवरदेवाकडे काही लक्ष देऊ नका, वराडाचं फक्त व्यवस्थित करा, लग्न व्यवस्थित करा, बाकी काही नाही. म्हणून त्यांनी ते बांधलेलं. आणि आलात आम्ही, मग ते नवरे आल्या, 4ही बसले अशा, आम्ही समोर असे सोकाण्या, नवरी कोणालाच माहीत नाही ना. मग सगळे पहिला नंबर आमचाच. ते विधी सुरू कराय, या म्हणले बसा. मी बघितलं चुलत भावाकडे, सोकाण्याकडं. आता ते म्हणलं तू गपची बस, तुला काय करायचं म्हणलं, बरोबर करतो सर. बसलो शांत. मी शांत बसल्यानंतर, आणि विशेष म्हणजे तो शिकलेला नव्हता, तर त्यांनी मग सुरू केलं. नाही म्हणले तुमच्या पद्धती कशा आहेत काय आम्हाला बघावं लागत्या, बाकी सगळ्यांचं होऊ द्या, मग आम्ही शेवटी करू. ते म्हणले नाही तसं नसतं, तुम्ही लांबचे भाव नाही, तुम्हालाच आधी बसावं लागते. ते तशावर नाही म्हणलं, असं कशाला म्हणला, काय आम्हाला राग वगैरे काही येत नाही म्हणला, आम्हाला काही नाही. तो म्हणला जी शिल्लक राहील ती आपली. त्या 4 नवऱ्यापैकी जी शिल्लक राहील ती आपली म्हणला, कशाला कोणाला विचारायची आपली नवरी कोणती काय. तो कार्यक्रम वगैरे पार पडला, सगळं लग्न वगैरे झालं. पुन्हा ते आगीला फेरे असतात, ते फेरे पण झाले नाही एवढ्या गर्द्यामध्ये, ते फेरे पण झाले नाही. एक शाल धरली आमच्या सगळ्यात, वेळ व्हायला, दुपारचं लग्न, ऊन झालेलं, गर्दी झालेली, कित्येक लोकांनी अक्षता ते तिसरीकडे टाकले, कळच ना कोणीकडे.
नेमके नवरा नवरी एवढी गर्दी झाली. आणि मग काय करायचं म्हणजे आता वेळ झाला, एक एक लाईत बसायची नाही. मग दसरा तसे ते म्हणजे एक लांब शाल आणा म्हणजे शाल धरली, 4 नवरे इकडून उभे, 4 नवऱ्या तिकडून उभ्या, एकदा 5 मंगळ असते का. एवढा टाईम कमी झाला, तो चौपट टाईम जो कमी झाला. अशा पद्धतीने एकदाच 4 नवऱ्याचं आणि 4 नवऱ्याचं लग्न लागलं. आणि तो घराणा मोठा आहे, त्याच्यामुळं काही बाकीचं काही विषय नव्हता, सगळं व्यवस्थित होतं. भांडासराव तसे सुशिक्षित असल्यासारखे 4 लोकांमध्ये असल्यासारखे होते. निस्वार्थी भाव होता त्यांचा. आमच्या सगळ्या इकडल्या कुटुंबातला विचार केला तर आमच्या तिन्ही सासऱ्याच्या 5-5 पोरी, अशा 15 पोरी. एवढा सगळा तो बांधणा सगळा. वाड्यात तिथे काही 2-250 जावं आहेत आम्ही सगळे, पण काही ओळखी नाही सगळ्याच्या बाकीच्या वाड्यातलं. पण एकाच 3 सख्या भावाचे. अशा पद्धतीने आमचं लग्न झालं. म्हणून बाकी काही प्रसंग येत गेले काही, पण काका म्हणतात तसं ते काही धाडस माझ्यात नव्हतं. एखाद्या मुलीला पटवणं वगैरे असे काही धाडस काही माझ्यात नव्हतं ते, त्याच्यामुळे ती काही गोष्ट जमली नाही. परंतु मी आनंदी आहे. आनंदी याच्यासाठी आहे की माझी मंडळी 7वी पास बहुतेक नसेल, पण 7वीच्या वर्गात गेलेली आहे. पण मी आज जो उभा आहे, इथं जो उभा आहे मी आज, तर आमच्या कुटुंबाचं श्रेय माझ्या भावाचं सगळ्यांचं आहे, आईचं. पण तिचं खूप श्रेय आहे. तिने माझं भाषण कधी ऐकलं नाही, माझी कथा कधी ऐकली नाही. घरी कधी त्या याच्यावर कार्यक्रमाच्या कविता लावली तर ती ऐकते, पण तिला एवढं कळतं की ती फक्त म्हणते काय कविता आहे का, आणि कविता छान असते तर म्हणते ही बघा कविता आहे, या कवितेत ऐकते. पण कवितेत काहीच नसलं ती काय सांगत नाही, त्याचा अर्थ वगैरे नाही, पण नुसतं म्हणते काय कविता आहे का, असली कुठे कविता असते का, एवढं फक्त म्हणते. आणि मला कुठंही आडवीत नाही कार्यक्रमाला फक्त. आणि एवढी जाण आहे तिला की मी जर इकडून हळूच बोलले तर ती कोण ठेवते, कोण ठेवते. ती कुठंतरी कार्यक्रमात आहे किंवा 4 माणसं आहेत, कुठंतरी बसलेली आहेत, एवढं तिला कळतं. 7वी शिकलेली असताना सुद्धा ना. मला कुणी जर माझ्या बायकोचं शिक्षण विचारलं तर मी सांगतो माझी बायको MSc आहे, मिडल स्कूल सर्टिफिकेट. पण सांगताना MSc सांगतो. मी पुढचा थोडा वेळ आश्चर्य शिकतो, मास्टर ऑफ सायन्स MSc, पण ते आहे MSc मिडल स्कूल सर्टिफिकेट, म्हणजे 7वी. SSC HSC तसं MSc असा. अशी एक चांगली बायको मला आहे. आज माझं नक्की भांडण होणार आहे घरी. कारण ज्या वेळेस मी मुली हे झालं बायकोचं. भावाचं सांगितलं मी तुम्हाला. आता मुलं मुलीकडे येतो मी. मला 2 मुली आहेत, 1 मुलगा आहे. आणि माझं सगळं आयुष्य, जे मला आयुष्य आहे ते चळवळी थोडंफार असेल, पण सगळ्यात जास्त आयुष्य माझं गेलं ते शाळेतली लेकरं आणि माझी घरची लेकरं. 90% आयुष्य. मी रात्री शाळेत, दिवसा शाळेत, पहाटे शाळेत, तेव्हाच जात पात, लहान मोठा, गरीब श्रीमंत, शिकलेला नाही शिकलेला, अडाणी, तो दिसायला कसा, असलं कुठलंच मुलाच्या बाबतीत मी बघितलं नाही. नागरगोजी हजर आहे. सहलीमध्ये माझ्या सॉक्समध्ये उलटे असायच्या मुलाच्या बुटामध्ये, पण त्या मुलादेखत मी कधीच घाण केली नाही, चेहरा असा कसनुसा केला नाही, कधीच नाही. मला आठवतसुद्धा नाही मी केला. त्या लेकराला जवळ घेऊन त्याचं तोंड धुणं, त्याची सगळी सेवा करणं, त्याला डास चावले असेल तर ते हाणणं असे, रात्रभर जागून. एसटीत मी रात्रभर जागा राहायचो, सहलीच्या एसटीमध्ये रात्रभर, याकडे मी त्या सारखा करत राहायचो. अशी लेकरं सांभाळली. आणि म्हणून मलाही लेकरं चांगली झाली. 2 मुली आणि 1 मुलगा. दोन्हीही मुली आणि 1 मुलगा. तिघंही डॉक्टर आहेत, तिघंही BDS आहेत. आणि त्यांच्यासाठी काय जो मी खर्च केला तो त्यांच्यासाठी केला. मग बँकाकडे पळालो, कुठं कुठं पळालो, उन्हात त्याच्यात मला काही भान नव्हतं त्याचं. आजही माझ्याकडं मी ते हप्ते फेडीत आहे, पण मला त्याचं यत्किंचही दुःख नाही. मला त्याचं कधी टेन्शनही आलं नाही, टेन्शन पण नाही. तेच कधी कधी म्हणतात ते किती राहिले बाबा, किती राहिले बाबा. मी म्हणतो असं तुम्हाला काय करायचं, पिढत राहतील. म्हणून 3ही मुलं, 2ही मुलीची लग्न झाली. 2ही मुलींना चांगले नवरे मिळाले. एक मोठ्या मुलीचा MSc मध्ये इंजिनियर आहे, चांगल्या पोस्टला, MSc EB खात्यामध्ये, लाईट खात्यामध्ये, कर्जतला. तोही समजदार आणि हुशार आहे.
आपण बरेच जण त्या लग्नालाही होतात. आणि दुसरा मुलगा जो आहे तो हे डोंगरपिंपळा राहतली पहिली मुलगी आमच्या जुन्या नात्यातच. दुसरी मुलगी दिली तटबोरगावमध्ये शितोळे कंपनीत रेखाताईच्या भावकीमध्येच आहे. भावकीमध्ये म्हणजे त्यांच्या वाड्यातलंच आहे, ते जवळचंच आहे. आणि तिचे सासरे बँकेत क्लास 2 अधिकारी आहेत शिखर बँकेमध्ये. आता तपासणी अधिकारी म्हणून प्रमोशन झालं आहे. तिचे मिस्टरही इंजिनियर आहेत. ते काय डेव्हलपर आहेत. आत्ताही त्यांची पोस्ट वाढली परत. दोघंही जावयाला कुठलंही व्यसन नाही. दोघंही हुतकरू आणि काय वेगळ्या परीक्षा असतात त्या परीक्षेतही त्यांचं चालू असते, आजही चालू आहे. म्हणून ते दोन्ही ठिकाणी समाधीने आहे. मुलगा आहे तो BDS आता त्याचं नुकतंच झालं आहे. आता तो डॉक्टर नरेंद्र काळे म्हणजे हर्षा काळे यांच्याकडं तो सध्या प्रॅक्टिस चालू आहे त्याची चांगली प्रॅक्टिस आहे. मी आजही त्याचा दवाखाना टाकला तरी मला त्याची चिंता नाही. त्याच्या बोलण्यातून कधी कधी लांबून मी लक्ष ठेवतो. आणि सांगायची गोष्ट अशी की त्यांनी सगळे दवाखाने बघितले अंबाजोगाईतले डेंटलचे. मला फक्त म्हणाला की मी सगळे दवाखाने बघून आलो आहे, मी कोणता दवाखाना जॉईन करू. मी म्हटलं तू बघून आलास तू ठरव कोणता दवाखाना जॉईन करायचा. तो मला काळे डॉक्टरकडे जावं वाटते, तुमचे ते मित्र आहेत त्यांना तुम्ही फोन करता. मी म्हणलं अजिबात करणार नाही, मी फोन करणार नाही. तू तिथं जा, त्यांना सांग मला इथं प्रॅक्टिस करायची, त्या इंटरव्ह्यू घेतात का, काळे घेतात का, मॅडम घेतात मला काही माहीत नाही, आणि माझं नाव पण सांगू नकोस. तो थोडा चेहरा नाराज झाला त्याचा. त्याला वाटलं ओळख असतानाही फोन करणार नाहीत म्हणते. आणि ठीक आहे म्हणला काही हरकत नाही. तो गेला, त्याने इंटरव्ह्यू दिला. हर्षदा मॅम इंटरव्ह्यू घेतात आणि ते इंटरव्ह्यू घेऊन 2 दिवसांनी त्याला निरोप आला की तुझं सिलेक्शन झालं आहे, तू ये. त्याच्यानंतर 15 दिवसाने काळे डॉक्टरची माझी भेट झाली आणि ते मला म्हणाले की तुमचा मुलगा येतो आहे आमच्याकडं. हो येतो आहे. त्यांनी मला आनंद याचा झाला की ते म्हणले बरं झालं तुम्ही मला फोन केला नाही, कारण हर्षदा माझं बी ऐकत नाही या बाबतीत. तिला जर ते मुलगा वाटला व्यवस्थित सगळा तरच. त्याच्यामुळे चांगली गोष्ट झाली, तो परस्पर गेला आणि परस्पर जॉईन झाला. तुमच्यासाठी चांगलं झालं आणि माझ्यासाठी चांगलं झालं. मलाही संकट पडलं असं तुम्ही फोन केला असता तर. म्हणून तो आता चांगली प्रॅक्टिस इथं करतो आहे. सर्व्हिस लागेल नाही लागेल किंवा त्याचा दवाखाना काय होऊन जाईल. बहीण एकच आहे आणि आम्ही भावंड. बहिणीचे कॅनल इन्स्पेक्टर आहेत मिस्टर. अतिशय शांत आहे बहीण, अतिशय शांत. कधी काही मागत नाही, साडीचा कलरसुद्धा कधी विचारित नाही हा कसा घेतला का काय, जे आहे ते. एकूण तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद राहिले काय व्यक्त करतो आणि थांबतो. प्रश्न फार आहेत.